श्री भावानुवाद अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग. अर्जुन उवाच किं तद्ब्रह्म किं ध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम अधिभूतं च किं प्रोक्तम अधिदैवं किमुच्यते. अर्जुनाने विचारलं, हे पुरुषोत्तम, ते ब्रह्म म्हणजे काय आहे, अध्यात्म काय, कर्म काय आहे, अधिभूत कशाला म्हणतात आणि अधिदैव कोणाला म्हणतात. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले जे म्या पुसिले ते निरूपिजे. मग अर्जुन म्हणाला, जी आपण ऐकताय का, जे मी विचारलेलं आहे त्याचं निरूपण करा, अर्थात प्रश्नाचं उत्तर द्या. सांगा कवन ते ब्रह्म काय सया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे. अधिभूत ते कैसे एथादिदैवत ते कवन असे हे उघड मी परियेसे ऐसे बोला. ब्रह्म कोणते आहे ते सांगा, कर्म कशाला म्हणतात अथवा अध्यात्म म्हणतात ते काय आहे, अधिभूत कसं आहे, इथं जे अधिदैव आहे ते कोण आहे हे अगदी स्पष्ट करून मला सांगा. अधियज्ञ कथं कोत्र देहेस्मिन मधुसूदन प्रयाणकाले च कथं ज्ञेयोसी नियतात्मभी. हे मधुसूदन, या देहात अधियज्ञ कशाप्रमाणे व नेमका काय आहे, अंतकाळात संयमी योगी तुला म्हणजे ईश्वराला कसं ओळखतात. देवाधियज्ञ तो काही कवन पायी ये देही हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियतांतकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी ते कैसेनी हे शांग्रपाणी परिसवा माते. देवा, आदियज्ञ तो काय आहे, तो या देहात कोणत्या स्वरूपात आहे हे अनुमानाने पाहू गेलो तर दृष्टीस काही पडत नाही, किंवा अनुमानाने दिठी म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण याला विषय होत नाही. आणि ज्यांनी आपलं अंतःकरण नियंत्रित केलं आहे असे पुरुष किंबहुना योगी, त्यांच्याकडून देहत्याग करतेवेळी तू कसा जाणला जातोस, हे कृष्णा ते मला ऐकवा. देखा ढवळारी चिंतामणींचा जरी पहुडला होय दैवाचा तरी ओसनांता ही बोलतयाचा सोपनवचे. तैसा अर्जुनाची या बोला सवे आले त्यांची म्हणितले देवे परियेसे गाबरवे जे पुसिले तुवा. माऊली म्हणतात, असं पहा, एखादा भाग्यवान पुरुष चिंतामणीच्या घरात झोपला असेल तर त्याच्या बरण्यातील मागणीपर बोलही व्यर्थ जाणार नाही. त्याचप्रमाणे अर्जुनाच्या प्रश्नाबरोबरच भगवंताचं उत्तर आलं. भगवंत म्हणतात, उत्तम प्रश्न विचारलेत, त्याचं उत्तरही चांगल्या प्रकारे ऐक. किरीटी कामधेनूचा पाडा वरी कल्पतरूचा आहे मांदोडा मनोनी मनोरथ सिद्धीची या चाडा तो नवलनो हे. अर्जुन हा श्रीकृष्ण रूपी कामधेनूचा बछडा आहे. त्यात कल्पतरूचा मांडव असल्यामुळे त्यानं आपला मनोरथ सिद्धीला जावा म्हणून इच्छा केली, तर त्यात काय आश्चर्य आहे. श्रीकृष्ण को पोणी जासी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी मा कृपेने उपदेश करी तो कैशा परी न पवेल. श्रीकृष्ण रागावून ज्याला मारतो त्याला परब्रह्माचा साक्षात्कार होतो, मग कृपेने उपदेश केल्यावर ब्रह्म साक्षात्कार होणार नाही का. जय कृष्णची हुई जे आपण ते कृष्ण होये आपुले अंतःकरण ते धवा संकल्पाचे अंगण ओळंगती सिद्धी. आपल्याला जेव्हा ब्रह्मस्वरूप हवं असं वाटतं तेव्हा आपलं अंतःकरण ब्रह्मस्वरूप झालेलं असतं. अशा वेळेस साधकाच्या संकल्पानुसार अष्टसिद्धी त्याच्या अंगणात राबतात. पर्यायसे जे प्रेम ते अर्जुनींची याथी निस्सीम मनोनी तयाचे काम सदा सफळ. परंतु श्रीकृष्णाचं जे निस्सीम म्हणजे मर्यादारहित प्रेम आहे ते अर्जुनाच्याच ठिकाणी आहे, म्हणून अर्जुनाचे मनोरथ सदा सफळ आहेत. चिंतन, आपल्या इच्छा सफल का होत नाहीत त्याचं हे उत्तर आहे. समर्थानं आपल्यावर प्रेम करावं, मग मनोरथ पूर्ण होतील. देव आणि संत जे समर्थ आहेत त्यांनी आपल्यावर प्रेम करावं असं वाटत असेल तर आपलं समर्पण, आपली भक्ती, आपली सेवा महत्त्वाची असते. या कारणे श्री अनंते ते मनोगत तयाचे पुसते होईल जाणूनी ऐते ओगरुनी ठेविले. जे अपत्य थानी निगे तयाची भूक ते मातेसीची लागे एरवी ते शब्द काय सांगे मग स्तन्य देरी. मनोनी कृपाळू वा गुरुची आठाई हे नवलनो हे काही परी ते असो ऐका काही जे देव बोलत झाले.
अर्जुन आपल्याला प्रश्न विचारणार आहे म्हणून श्रीकृष्णानं अगोदरच त्या उत्तररूपी पक्वान्नाचं ताट वाढून ठेवलं होतं. कारण स्तनपान करणाऱ्या मुलाची भूक आईलाच लागत असते. बराच वेळ झाला मुलाला पाजलं नाही हे आईला जाणवत असतं. एरवी स्तनपान करून दूर झालेलं मूल मला भूक लागली हे शब्दात सांगतं काय? त्यानं सांगावं आणि तिने पाजावं असं असतं का? म्हणून कृपाळू सद्गुरूच्या बाबतीत आपण होऊन सांगण्याची प्रवृत्ती असणं हे काही नवल नाही. परंतु ते असू दे, देव जे काही बोलले ते आता ऐक. श्री भगवान उवाच अक्षरं ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्ग कर्मसंगीतः. भगवंत म्हणाले, अविनाशी तत्वाला ब्रह्म म्हणतात. सदैव जो नित्य भाव आहे त्याला अध्यात्म म्हणतात. प्राणी मात्रातील भाव उत्पन्न करणाऱ्या व्यवहाराला कर्म असं म्हणतात. मग म्हणितले सर्वेश्वरे आकारी एकोंकरे कोंदले असतन खिरे कवने काळी. मग सर्वेश्वर श्रीकृष्ण म्हणाले, जे फुटक्या जगाच्या आकारात कोंदलेलं असतानाही कोणत्याही काळात अर्थात भूत भविष्य काळात जे गळत नाही ते ब्रह्म आहे. हे रवी सपूर्पणतयाचे पहावे तरी शून्याची नव्हे स्वभावे वरी गगनाचे निपालवे गाळून घेतले जे ऐसे ही परी विरुळे ये विज्ञानाची ये खोळे हलवले ही नगळे ते परब्रह्म. एरवी ब्रह्माचा सूक्ष्मपणा पाहिला तर शून्यच आहे असं वाटतं, परंतु ते स्वभावानं शून्य नाही. याशिवाय ते एवढं सूक्ष्मतम आहे की ते गगनाच्या पदरातून गाळून घेतलं आहे. एवढं सूक्ष्म असून विज्ञानाच्या विरळ म्हणजे झिरझिरीत वस्त्राच्या गाळणीत जरी हलवलं तरी ते गळत नाही. त्याला परब्रह्म म्हणावं. अर्थात प्रपंचाच्या वस्त्रातून ते गळत नाही. सूक्ष्मतम आहे परंतु शून्य नाही. गगनाच्या वस्त्रातून गाळून घेतलेलं असलं तरी ते विज्ञानाला अनाकलनीय आहे. हे परब्रह्म आहे. अर्थात अविनाशी असून सूक्ष्म आहे, जाणीवेच्या बाहेर आहे परंतु अस्तित्वात आहे. आणि आकाराचे निजालेपणे जन्मधर्माते नेने आकार लोपिनी मने नाही कही. ऐसिया पलियाची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता सती तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. याशिवाय आकाराला आलेल्या जगाच्या उत्पत्तीबरोबरच जे जन्माला जाणत नाही, अर्थात ज्याचा जन्म होत नाही, आणि जगाच्या किंबहुना पदार्थाच्या नाशाबरोबर ज्याचा नाश होत नाही, अशी जी सहज अवस्था आहे, ज्याला ब्रह्माची नित्यता प्राप्त आहे अर्जुना, त्याला अध्यात्म म्हणतात. अर्थात प्रत्यगात्म चैतन्याला अध्यात्म म्हणतात. मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैंची एक वेळे उठती घनपटळे नानावर्णे तैसे अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होंची लागती. ज्याप्रमाणे स्वच्छ आकाशात अचानक एकाच वेळेस गडद ढगांचा पडदा जो अनेक आकाराचा निर्माण होतो, त्याप्रमाणे विशुद्ध मूर्तात महत्त्वादी पंचभूत भेदांसहित अनेक ब्रह्मांड निर्माण होऊ लागतात, किंबहुना आकाराला येतात. पै निर्विकल्पाची ये बरडी फुटे आदी संकल्पाची विरुडी आणि ते सवेंची मोडोनी ए डोंडी ब्रह्मगोळंकाच्या. निर्विकल्प परब्रह्माच्या माळरानात आदी संकल्पाची म्हणजे एकोहम बहुश्याम रूपी अंकुर फुटतो आणि लगेचच ब्रह्मांडाचे आकाराला येतात. धोंडे हे याचं ढोंडी हे रूप आहे, अर्थात आकार आहे. तया एकेकाचे भितरी पाहिजे तव बीजाचाची भरिला देखिजे माझी होती या जाती आणि निजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळंकाचे अंशांश प्रसवती आदी संकल्प असमास हे असो ऐसी बहुअस सृष्टी वाढे. या एका ब्रह्मांडाच्या आत जर पाहिलं तर तो बीजांनीच भरलेला दिसतो. त्या एका ब्रह्मांडात येणाऱ्या जाणाऱ्या जीवांची तर मोजदादच नाही. मग त्या ब्रह्मगोळकातील अंशांश म्हणजे परब्रह्माच्या अंशास अर्थात जीवास मी अनेक व्हावं हा आदिसंकल्प असंख्य वेळा जन्माला येतो. फार विस्तार असू दे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात सृष्टीची वाढ होते. जीवाला देखील माझा विस्तार व्हावा असं वाटतं म्हणून सृष्टी विस्तारत जाते. परी दुजे नवीन एकला परब्रह्मची संचला अनेकत्वाचा आला पूर जैसा. परंतु दुसरा कोणीही नाही, केवळ एकट्या परब्रह्माचा हा विस्तार आहे. अर्थात या चराचरात दुसऱ्याशिवाय एक परब्रह्मच सर्वत्र संचार करीत असून देखील अनेकत्वाचा जणू काही पूर आलेला आहे.
ऐसे समविषमत्वनेनो कैंचे वायांची चराचर रचे पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती एरी जीव भावाची ये पालविये काही मर्यादा करू नये पाहिजे कवन हे आघवे विये तव मूळ ते शून्य. त्याचप्रमाणे पदार्थात समविषमत्व कसं आलं कोण जाणे. विनाकारण चर अचर म्हणजे स्थावर आणि जंगम पदार्थाची रचना होते. याचबरोबर लक्षावधी योनींचे प्रकार पाहिले असता दिसतात. एका योनीत त्याचेच जीवाभावाच्या अवांतर पालव्या कितीतरी विस्तारल्या आहेत, त्याची गणनाच करता येत नाही. हे सर्व कोण प्रसवतं म्हणून पाहिलं तर याचं मूळ शून्य आहे. म्हणून करता मुदल न दिसे आणि सेखी कारण ही काही नसे माझी कार्यची अपैसे वाढोंशी लागे ऐसा करीते नवीन गोचर अव्यक्ती हा आकार निपजे जो व्यापार तया नाम कर्म. मूळ शून्य आहे म्हणून याचा करताही दिसत नाही आणि शेवटी याचं कारणही काहीच नाही. मध्यंतरी जे जगतरूपी कार्य आहे ते आपोआपच वाढू लागतं. याप्रमाणे कर्त्याशिवाय अव्यक्ताच्या ठिकाणी जो व्यक्ताकार उत्पन्न होतो त्याचं नाव कर्म आहे. अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम अधियज्ञो हमेवात्र देहे देहभृतां वर. देहधारी असणाऱ्या श्रेष्ठ अर्जुना, नाशवंत भावाला अधिभूत म्हणतात, पुरुषाला अधिदैवत म्हणतात. या देहात मी स्वतः अधियज्ञ आहे. आता अधिभूत जे म्हणिपे तेही सांगो संक्षेपे तरी होय आणि हरपे अब्रजैसे तैसे असते पण हाच नाही हुईजे हे साच जया ते रूपानी ती पांच पांच मिळवनिया. आता आधिभूत ज्याला म्हणतात ते थोडक्यात सांगतो. ज्याप्रमाणे आकाशात आभाळ निर्माण होतं आणि जातं त्याप्रमाणे ज्याचं अस्तित्व वरवरचं आहे आणि न होणे हे ज्याचं वास्तविक स्वरूप आहे, ज्याला पंचमहाभूत एकत्रित येऊन रूपाला आणतात. भूतांते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रंशे नामरूपाधिक तया ते अधिभूत म्हणिजे मग अधिदैवत पुरुष जाणिजे जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जिले. जे पंचमहाभूतावर आधारित असतं, पंचमहाभूतांच्या संयोगात अर्थात पंचमहाभूतांचं एकत्रीकरण झालं तर दिसतं, पंचीकरणाचा वियोग झाला तर नाम आणि रूप आदी असलेलं शरीर आदी नष्ट होतं, त्याला अधिभूत असं म्हणतात. मग अधिदैव म्हणजे पुरुषाला समजावं जो प्रकृतीने उत्पन्न केलेल्या भोगाला भोगतो, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, जो चेतनेचा डोळा आहे अर्थात अंतःकरणात असलेला ज्ञानाचा प्रकाशक आहे, जो इंद्रिय रूपी देशाचा अध्यक्ष आहे, राजा आहे, जो देहावसन म्हणजे शरीर पडण्याच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, जो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची या ओरबारा संतोषेशिने जीवयेने नावे जया ते आळविजे स्वभावे ते अधिदैवत जाणावे पंचायतीनींचे. जो वास्तवात परमात्माचा आहे परंतु वेगळा दिसणारा किंबहुना वेगळा जाणवणारा आहे, हा अहंकार रूपी निद्रेत निजलेला असल्यामुळे स्वप्नातील व्यवहारानं आनंदी आणि दुःखी होतो. याला जीव या नावानं हाक मारली जाते. पंचायतनींचा म्हणजे पाचवा अर्थात ब्रह्म, अध्यात्म, कर्म, अधिभूत आणि अधिदैव यातील पाचवा अधिदैव स्वाभाविकपणे जाणावा. हे पंचायतन म्हणजे पाच देव. यातील मुख्य देवता विष्णू, शिव, गणेश, सूर्य आणि देवी इत्यादी. आता येची शरीर ग्रामी जो शरीर भावा ते उपशमी तो अधियज्ञेथ गामी पंडू कुमारा एरधिदैवाधिभूत तेही मी चिकीर समस्त परिपंधरे किडाळा मिळत ते काय सांके नव्हे. अर्जुना, आता या शरीरूपी गावात जो देहभावाचं उपशमन करतो तो अधियज्ञ मी म्हणजे ईश्वर आहे. इतरही जे अधिभूत अधिदैव आहे तेही निश्चित रूपाने मीच आहे, परंतु शुद्ध सोन्यात मी भेसळ झाली तर ते हिनकस होत नाही काय. तरी ते पंधरे पण न मिळे आणि किडाळाची या ही अंशान मिळे परी जवसे तयाचे निमेळे तव सांकेची म्हणजे तैसे अधिभूतादी आघवे हे अविद्येचे निपालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे.
तसं पाहिलं तर शुद्ध सोनं मिळतच नाही. शिवाय जे भेसळ झालेलं आहे त्याच्याबरोबर एक रुपही होत नाही. परंतु जोपर्यंत त्यात दोष आहे तोपर्यंत त्याला हिणकसच म्हणावं लागतं. त्याप्रमाणे अधिभूतादी जो सर्व जोपर्यंत अविद्येच्या पदारांना झाकले आहेत तोपर्यंत त्यांना वेगळं मानलं पाहिजे, किंबहुना वेगळं आहे असं समजावं. तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे, मग मनो एक होणी जरी आटे तरी दोन्ही काय होती. तोच जर ज्ञानानं अविद्येचा पडदा काढला आणि भेदभावाचा अंत झाला, अर्थात अंत झाल्यावर मग सर्व एकरूप होऊन आहे, तर मग अगोदर दोन होते काय, अशी शंका येऊ शकते. पै केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा, ते जव पाहिजे डोळा तव भेदली गमती. पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो जाहले, तरी डांक देऊन सांदिले शिळे ते काही. केसांच्या गुंडाळ्यावर स्फटिकाच्या शिळा ठेवली, तिथे वरून पाहिले तर भंगलेली दिसते. केसामुळे गेलेल्या चिरा डोळ्यांनी दिसतात, नंतर केस बाजूला काढले तर तिथले भंगले पण कुठे गेले काही कळत नाही. असं म्हणता येईल का डाग देऊन चिरा सांधल्या गेल्या आहेत. नाते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती जैसी का तैसी. तेवींची अहंभाव जाये तरी ऐक्य ते अधींची आहे, हेंची सांचे जेथ होये तो अधियज्ञ मी. अथवा स्फटिकांची शिळा मूळची अखंडच होती, परंतु केसाच्या संगतीने भंगलेली दिसत होती, किंबहुना जाणवत होती. केस दूर झाल्यावर जशी मूळची अखंड आहे तशीच होती. त्याप्रमाणे अधियज्ञाचा अहंभाव म्हणजे देह, इंद्रिय यावरचा अहंभाव दूर केला तर तिथे कुटस्थाशी ब्रह्माचं ऐक्य अगोदरच आहे. हे जिथं ज्ञानानं खरोखर घडतं तिथे अधियज्ञ म्हणून मी असतो. तात्पर्य: अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे जीवात साक्षी रूपाने राहणारं चैतन्य, याचं व्यापक असे एकत्व आहेच, परंतु याचं अज्ञान असल्यामुळे भेद आहे असं जाणवतं. हा भेद कल्पित आहे. केसांच्या गुंडाळ्यावर स्फटिक ठेवल्याप्रमाणे भेद दूर झाला, भ्रम गेला, मग जीव चैतन्य अधियज्ञ रूपाने मी म्हणजे ईश्वर रूपाने ज्ञात होतो. पैगाम मी तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले जे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुनी पांडवा दाविजत असे. अर्जुना, चौथ्या अध्यायात सर्व यज्ञ कर्मापासून झाले आहेत असे जे सांगितलं, तिथे जो हेतू आमच्या मनात होता तो हा आदियज्ञ, जो सकळ जीवांना विसावा देणार आहे, जो नैष्कर्म्य सुखाचा ठेवा आहे, तोच तुला मी उघड करून दाखवित आहे. पहिले वैराग्यीन धन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्यांची या आहुती देऊनिया. मग वज्रासन तेची उर्वी, शोधून आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. प्रथम भरपूर असलेल्या वैराग्यरूपी इंधनानं इंद्रियरूपी पेटलेल्या अग्नीत विषयरूपी हवनद्रव्याची आहुती देऊन वज्रासन रूपी जमिनीला शुद्ध करून शरीररूपी मंडपात आधाररूपी वेदिका अर्थात यज्ञाचा ओटा उत्तम बांधतात. इथ संयमाग्नीची कुंडे, इंद्रिय द्रव्याचे निपवाडे, पूजिजती उदंडे युक्ती घोषे. मग मन प्राण संयम, हाची हवन संपदेचा संभ्रम, हेने संतोष विजय निर्धुम ज्ञानानळ. तिथे संयमाग्नीची कुंडे बनवून इंद्रियरूपी हवनद्रव्याच्या साह्याने योग मंत्र घोषाद्वारे पूजा करतात, हवन करतात. मग मन आणि प्राण यांचा निग्रह हाच हवन संपदेचा समारंभ जाणावा. या समारंभानं धूररहित ज्ञानाग्नीला संतुष्ट करावं. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हरपे, पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. तया नावगा अधियज्ञ, ऐसे बोलिला जव सर्वज्ञ, तव अर्जुन अति प्राज्ञ तया पातले ते. अशा रीतीने यज्ञ समारंभ करीत असता सर्व साहित्य ज्ञानरूपी अग्नी समर्पित केल्यास मग ज्ञानाचा ज्ञेयामध्ये लय होत केवळ ज्ञेय शिल्लक राहतं. त्या ज्ञेयाला अधियज्ञ असं नाव आहे. असं भगवान श्रीकृष्ण जे सर्वज्ञ आहेत ते बोलले आणि अतिप्राज्ञ म्हणजे अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या अर्जुनाला हे सर्व समजलं. हे जाणोनी म्हणितले देवे, पार्था परिसता हासी बरवे,
या कृष्णाची या बोलासवे एरू सुखाचा जाहला. अर्जुनाला हे समजलं असल्याचं भगवंताच्या लक्षात आल्यावर मग देव अर्जुनाला म्हणाले, अर्जुना तू चांगल्या प्रकारे ऐकतोस. या देवाच्या बोलण्यावर अर्जुनाला समाधान वाटलं. देखा बाळकाची या धनी धाईजे, का शिष्याचे निजाहलेपणे होईजे. हे सद्गुरूची एकले निजानिजे, का प्रसवतीया. म्हणून सात्विक भावाची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. न समातसे परी बुद्धी, सावरुणी देवे. माऊली म्हणतात, मुलाच्या तृप्तीने तृप्त व्हावं किंवा शिष्याच्या कृतार्थतेने कृतार्थ व्हावं हे केवळ जन्मदात्री आई किंवा सद्गुरू यांनाच कळतं. म्हणून अष्टसात्विक भावाचा समुदाय अर्जुनाच्या अगोदर श्रीकृष्णाच्या अंगावर मावेनासा झाला, परंतु भगवंताने तो आपल्या बुद्धीने सावरून घेतला. मग पिकलिया सुखाचा परिमळ, की निवालिया अमृताचा कल्लोळ. तैसा कोळा आणि रसाळ बोल बोलिला. अर्जुन सुखावलेला पाहून मग श्रीकृष्ण बोलू लागले. बोलण्यातील शब्दातून जणू पिकलेल्या सुखाचा सुगंध येतोय अथवा थंड झालेल्या अमृताची लाट अंगावर येते, असा कोळा आणि रसाळ शब्द देव बोलले. चिंतन. देवांचा शब्द हा पंचज्ञानेंद्रियांना तृप्त करणारा आहे. सुख देखील फळाप्रमाणे पिकतं, त्याचा सुगंध येतो. अंतःकरणाला शब्दाचा कोळा स्पर्श होतो. अमृताप्रमाणे रसाळ आहे. शब्द आकाशाचा गुण तर आहेच, परंतु साहित्य अलंकारामुळे शब्दांना सुंदर रूप प्राप्त होतं. पिकणं हा देखील रूपाचाच प्रकार आहे. शब्द हा कोळा आणि रसाळ असतो, त्यात परिपक्व सुखाचा म्हणजे ब्रह्मानंदाचा सुगंध असतो आणि अमर करणाऱ्या अमृताचा शांत स्पर्श अनुभवाला येतो. यापेक्षा प्रपंचात तरी आहे काय? सायास करून जे शुद्ध स्वरूपात मिळत नाही ते अनायासे शब्दातून मिळतं. तसं हे अनुभवणं एक भाग्यच म्हणावं. अशा शब्दांची निर्मिती म्हणजे स्वप्नातील दिवा स्वप्न समजावं. म्हणे परिसेने आचाराया, ऐके बापा धनंजया. ऐसी जळो सरली या माया, तेथ जाळी तेही जळे. श्रीकृष्ण म्हणाले, श्रोत्यांच्या राजा अर्जुना, याप्रमाणे आधी यज्ञात माया जळून संपली की जाळणारं ज्ञानही संपून जातं, किंबहुना जळून जातं. अंतकाले च मामेव स्मरेन मुक्त्वा कलेवरम. यप्रयाति समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. जो अंतकाळात माझं स्मरण करीत देह सोडतो तो मदभावाला म्हणजे मला प्राप्त होतो, यात संशय नाही. जे आतांची सांगितले होते, अगाय आधी यज्ञ म्हणितला जयाते. जे आदींची तया माते जाणोनी अंती. ते देह झोळैसे मानुनी, ठेले अपन पे अपन होनी. जैसा मठ गगना भरुनी गगनींची असे. अधियज्ञ म्हणून जे आत्ताच तुला सांगितलं होतं त्या मला म्हणजे ईश्वराला मरण येण्या अगोदर जाणतात आणि अंतसमयही जाणतात. असं जाणणारे ज्ञानी देहाला आत्म्याची खोळ मानतात. आपण स्वतः आत्मस्वरूप होऊन असतात. कोणतंही घर म्हणजे मठ हा आतून आणि बाहेरून गगनाने भरून गगनातच असतो. त्याप्रमाणे हा ज्ञानी ब्रह्म होऊन ब्रह्मातच असतो. ये प्रतीतीची या माझ घरी, तया निश्चयाची ओरी. आली म्हणून बाहेरी नव्हेची से. अनुभूतीच्या माझ घरात निश्चयाच्या खोलीत शांत झोप आली म्हणून त्यांची वृत्ती बाहेर म्हणजे प्रपंचात जात नाही, किंबहुना बाहेरची आठवण येत नाही. काही ज्ञानेश्वरीत नव्हेची से असा वृत्ती नवचे या जागेवर पाठभेद आहे. ऐसे सबाह्य ऐक्य संचले, मीची होऊन असता रचिले. बाहेरी भूतांची पांचही खवळे, नेनतांची पडिली. अशाप्रमाणे आतून आणि बाहेरून ध्यानानं व ज्ञानानं ऐक्याच्या अनुभूतीने भरले असता, मत्स्वरूप होऊन माझ्या स्वरूपात रमले असताना बाहेर म्हणजे शरीररूपी पंचमहाभूतांच्या खपल्या केव्हा गळून पडल्या हे त्यांनाही कळत नाही. ज्ञानी प्रयाणकाळी कसा असतो त्याचंही वर्णन आहे. आता उभे या उभे पण नाही जयाचे, मा पडिली या गहन कवनतयाचे. म्हणून प्रतीतीची एक पोटींचे पाणी न हले. ज्या ज्ञानाला उभे या उभेपण म्हणजे जिवंतपणे शरीर उभे असताना जाणीव नसते, तर मग शरीर पडत असताना कोणते मोठं संकट पडणार आहे, अर्थात कोणतं मोठं दुःख होणार आहे, म्हणून त्याच्या अनुभूतीच्या पोटातलं पाणी हलत नाही, अर्थात त्याला शरीर पडण्याची जाणीव होत नाही.
ते ऐक्याची आहे ओतिली, की नित्यतेची या हृदयी घातली, जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना. त्या ज्ञानाची अनुभूती ही ऐक्याच्या रसानं ओतलेली मूर्तीच असते, अथवा प्रतिती ही चैतन्याच्या हृदयात ठेवलेली असते, किंवा ब्रह्मानंदाच्या सागरात धुतली असल्यामुळे देहपाताच्या वेळी त्याची अनुभूती मळत नाही. पै अथावी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला, पाठी दैवगत्या जरी फुटला, तरी उदक काय फुटे, ना तरी सर्पे कवच सांडिले, का उबारे निकृश वस्त्र फेडिले, तरी सांगपा काय मोडले अवेवा माझी. ज्याप्रमाणे खोल पाण्यात बुडालेल्या घटात आतून बाहेरून पाणी असतं, दैवगतीने तो बुडालेला घट आतच फुटला तरी पाणी फुटणार आहे का? किंवा नागानं कात टाकली अथवा उकडत असल्यामुळे माणसाने अंगावरची वस्त्र काढली, मला सांग त्यांच्या अवयवामध्ये काही बदल होणार आहे का? तैसाकार हाच भ्रंशे, वाचून वस्तू ते सांचलीचे असे, तेची बुद्धी झालिया विसू कुशे कैसे आता. त्याप्रमाणे वरवर दिसणारा देहाचा आकार नष्ट झाला, परंतु ब्रह्माचा व्यापकपणा हा जसाच्या तसाच असतो. या व्यापकपणाची बुद्धी झाल्यावर बुद्धी पुन्हा गोंधळली जाईल का? म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. अशा प्रकारची अर्थात व्यापकानुभूतीची निश्चयात्मक बुद्धी असल्यामुळे त्यांनी ज्ञानी भक्त देह सोडत असताना मत्स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप होतात. एरवी तरी साधारण उरी आदळली या मरण, जो आठव धरी अंतःकरण त्यांची होईजे. एरवी सर्वसाधारण नियम असा आहे, मरण उरावर येऊन आदळलं असता, अर्थात अचानक मरण आल्यानंतर अंतःकरणात जी आठवण असते, जीव त्याच गतीला प्राप्त होतो. जैसा कवन एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचिती कोहा माझी पडियेला, आता तया पडनया रवते, पडन चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेंची पडे. तेवी मृत्यूचे ने अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. आणि जागता जव असिजे, तव जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेओ देखिजे त्यांची स्वप्नी. ज्याप्रमाणे कुणीतरी एक मनुष्य भीतीने वाऱ्याच्या वेगाने धावत असता अचानक 2 पावलांनी विहिरीत पडला, आता त्याला पडण्यापूर्वी पडणं चुकविण्यासाठी दुसरा काही उपाय नाही, म्हणून पडणं भागच आहे. त्याप्रमाणे मरणाच्या वेळी जी एक आठवण उभी असते, ती होण्याशिवाय जीवाला काही पर्याय नाही, अर्थात ते होणं मग चुकत नाही. आणि मनुष्य जेव्हा जागा असतो, ज्या वस्तूचं ध्यान करत भावना करतो, डोळा लागता क्षणी तेच स्वप्नात दिसतं. यम यम वापी स्मरण भावन, त्यज्यत्यन्ते कलेवरम, तन्तमे वैति कौन्तेय, सदा तद्भाव भावितः. अर्जुना, मनुष्य ज्या भावनेचं स्मरण करीत देह सोडतो, सदैव तीच भावना मनात असल्यामुळे तो त्या भावाला प्राप्त होतो. तेवी जितेने अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, त्यांची मरणाची ये मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेंची तुवा. त्याप्रमाणे जिवंत असताना जी भावना आवडीने हृदयात असते, तीच भावना मरणसमयी वृद्धिंगत होते, आणि मरणसमयी ज्याला जे आठवतं तो त्या गतीला जातो. म्हणून अर्जुना, सदैव माझं स्मरण कर. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मरण युद्धच, मय्यार्पितमनो बुद्धिर मामे वैश्यस्य संशयम. म्हणून सर्व काळी मन आणि बुद्धी माझ्यात अर्पण करणारा हो. हे करीत असता माझं स्मरण करीतच युद्ध कर. असं केल्यास निश्चित तू मला प्राप्त होशील, यात संशय नाही. डोळा जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आतबाहेरी आघवे, मीची करुणी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे. सदैव स्मरण करण्याकरिता जे डोळ्यांना पाहशील, कानांना ऐकशील, मनानं जी भावना करशील अथवा वाणीने बोलशील, हे सर्व व्यवहार आतून बाहेरून मत्स्वरूप करून चित्तात घ्याल. असं केल्यास सर्व काळ स्वाभाविकपणे मीच सदैव स्मरणात राहीन.
अर्जुना ऐसे जाहलिया मगन मरिजे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझ. अर्जुना, असं झाल्यास देह गेल्यावर देखील तू मरणार नाही, अर्थात पतन होणार नाही. मग युद्ध केल्यास तुला कसलं भय असणार आहे. तू मनस बुद्धी साचेशी जरी माझी या स्वरूपी अर्पिसी तरी मातेंची गा पावसी हे माझी भाक. तू मन आणि बुद्धी खरोखर माझ्या स्वरूपात जर अर्पण करीत असलास तर तू मलाच प्राप्त होशील, हे मी तुला शपथ घेऊन सांगतो. हेंची काईस यावरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासुनादी पाहे मग नव्हे तरी कोपे. हे कशावरून होईल किंबहुना हे कसं शक्य होईल असा संशय जर तुला येत असेल तर अगोदर अभ्यास करून पहा. मग जर झालं नाही तर माझ्यावर खुशाल रागव. अभ्यास योगयुक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याती पार्थानुचिंतयन. अर्जुना, अभ्यासरूपी योगाद्वारे स्थिर झालेल्या चित्तानं ईश्वराचं ध्यान जर साधकानं केलं तर तो दिव्य अशा श्रेष्ठ पुरुषाला प्राप्त होतो, अर्थात ब्रह्मस्वरूप होतो. येनेंची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पाचांगू अगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी. अभ्यासयोग कठीण जरी असला तरी या अभ्यासयोगानंच तुझं चित्त चांगलं कर. अरे अर्जुना, उपायाच्या बळानं पांगळा देखील पर्वत चढतो. देवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर राहो अथवा जाओ. त्याप्रमाणे सदभ्यासाने तुझ्या चित्ताला निरंतर परमपुरुषाकडे लाव. चित्त परमात्म्याकडे लावल्यास मग शरीर राहो अथवा जाओ. चिंतन. सद म्हणजे सच्चित आनंद. हे जे परब्रह्माचं लक्षण आहे यापैकी सत गृहीत आहे. यात अनेक शास्त्रीय अर्थ आहेत. बौद्ध मत असत म्हणजे शून्यवादी आहे. असत म्हणजे मिथ्या, अर्थात संसाराचा अभ्यास करू नकोस. आस्तिरूपाने परमपुरुषाचं ध्यान करण्याचा अभ्यास कर. याशिवाय एखादा अभ्यास करून मग पुन्हा विसरशील म्हणून निरंतर सदअभ्यास कर. व्यक्तीला ईश्वर न मानता परमपुरुषाला म्हणजे व्यापक परमात्म्याला आपल्याकडे वळवू. जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवना आठवी देहा ते गेले की आहे. जे चित्त नाना गतीला प्राप्त करून देतं ते चित्त आत्म्याला वरण करील, मग शरीर गेलं की आहे याची कोण आठवण ठेवणार. पैसरी ते चेनियोगे सिंधू जळा मिनले घोंगे ते काय वर्तता हे मागे म्हणून पाहो येती. ना ते समुद्राची होनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले जेथ याता यात निमाले घनानंद जे. नदीच्या ओघातील पाणी धोधो करीत समुद्रात मिळतं, ते पाणी मागं काय चाललंय म्हणून परत फिरतं का. ते पाणी समुद्रच होऊन राहतं. त्याप्रमाणे चित्त चैतन्यमय झालं, घनानंद म्हणजे परमानंद स्वरूप झालं. तिथं आपोआपच यातायात म्हणजे येणं जाणं संपतं. कविं पुराण मनुष्यासितारम अनौरणीयासमनुस्मरद्य सर्वश्च धातारम चिंत्यरूपम आदित्यवर्णन तमस परस्तात. कवी म्हणजे कांतदर्शी, अर्थात सर्वज्ञ, पुरातन, अनुपेक्षा लहान, जगाचा नियंता, सर्व जीवमात्रांचा आश्रय, अनाकलनीय सूर्याप्रमाणे ज्याचं स्वरूप आहे असा अंधकाराच्या पलीकडे असलेला जो परमपुरुष, त्याचं जो सतत ध्यान करतो. जयाचे आकारा विनासने जया जन्मनानी मने जे आघवेंची आघवेपणे देखत असे. जे गगनाहुनी जुने जे परमाणुहुनी साने जयाचे निसन्निधाने विश्वचळे. जे सर्वाते ययाविये विश्व सर्व जेने जिये हे तू जयाबी हे अचिंत्य जे. जो आकाराशिवाय असतो, जो न जन्म घेतो न मरतो, जो सर्व रूप असून सर्वांना सर्वपणाने पाहत आहे, जो आकाशापेक्षा जुना असून परमाणुपेक्षा सूक्ष्म आहे, ज्याच्या जवळ असण्यानं विश्वाची हालचाल होते, जो या सर्व विश्वाला प्रसवतो, ज्याच्या योगाने सर्व जगतात, अचिंत्य असल्यामुळे तर्क देखील ज्याच्या सिद्धीला घाबरतो. देखे ओळंबा इंगळन चरे
तेजी तिमिरन शिरे जे दिहाची अंधारे चर्मचक्षुषी. असं पहा की वाळवी विस्तवाला खाऊ शकत नाही, प्रकाशात अंधार प्रवेश करू शकत नाही, त्याप्रमाणे सर्वत्र चालतो परंतु अचिंत्याच्या ठिकाणी चालत नाही. ज्ञान प्रकाशाचा दिवस असून ही चर्मचक्षूंसाठी अंधार आहे. सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियांसी हस्तमानाचे जयासी आडनाव नाही. जे चैतन्य स्वच्छ सूर्यकिरणांची राशी आहेत, अर्थात ज्ञानासाठी चैतन्याचा जो दिवस आहे तो स्वच्छ सूर्यप्रकाशासारखा असून नित्य म्हणजे सतत उदितच आहे. अस्तमानाचं ज्याला आडनाव नाही म्हणजे अस्त देखील नाव नाही. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतम परमं पुरुषोमुपेत्ति दिव्यम. जो प्रयाणकाळी एकाग्र मनानं भक्तियुक्त होऊन योग बळाद्वारे 2 भुवयांमध्ये प्राणवायूची स्थिर स्थापना करत दिव्य अशा परमपुरुषाला प्राप्त होतो. तया व्यंगवाने या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेने चित्ते जाणो निस्मरे. जो योगी आहे त्याला प्रयाणकाळ प्राप्त झाला असता अव्यंगवानेला म्हणजे व्यंग नसलेल्या अर्थात निर्दोष परब्रह्माला जाणून चित्ताला स्थिर करून स्मरण करतो, किंबहुना निर्दोष ब्रह्माला जाणून स्थिर चित्ताने स्मरण करतो. बाहेर पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे. स्मरण करीत असताना निष्काम कर्मयोगाचं सुख हृदयात घालून बाहेर पद्मासनात उत्तराभिमुख बसावं. आंतु मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया. आकळलेनी योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानो निमनिगे ब्रह्मरंध्रा. आत म्हणजे अंतःकरणात मनोधर्मासहित मन एकाग्र झाल्याने आणि स्वरूप प्राप्तीच्या प्रेमाने, संभ्रमे म्हणजे वेगाने अर्थात आपोआप स्वरूपात मिळण्याच्या घाईने माग संपादन केलेल्या योगाद्वारे प्राण सुषुम्ना नाडीच्या मध्यमार्गानं अग्निचक्रातून ब्रह्मरंध्रात जाण्यासाठी निघतो. तेथ चेत चित्ताचा सांगात आहाच वाना दिसे मांडत जेथ प्राण गगना अंत संचरे का. परी मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होनी. तो जडजडा ते विरवितो भ्रूलता माझी संचरतू जैसा घंटा नादलयस्तू घंटेसीच होय. जेव्हा प्राणमुर्ग्नी आकाशात प्रवेश करतो तिथे चित्ताचा आणि प्राणाचा वरवर संबंध आलेला दिसतो, परंतु मनाच्या स्थिरतेने धरलेला आणि भक्तीच्या भावनेने भरलेला योग बळाने आवरून सज्ज झालेला प्राणवायू किंबहुना प्राण जड अजडाचे म्हणजे अचेतन चेतन पदार्थांना जागच्या जागी विरवतो. स्वतः भ्रुकुटीत संचार करतो आणि तिथेच तो लय पावतो, ज्याप्रमाणे घंटानाद घंटेतच लय पावतो. का झाकलीये घटीचा दिवा ने निजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी. किंवा घटाखाली झाकलेला दिवा केव्हा विझला व विझत असताना कसा होता हे जसं कळत नाही त्याप्रमाणे अर्जुना हा देह ठेवतो, किंबहुना या रीतीने देहत्याग करतो. तो केवळ परब्रह्म जया परमपुरुष ऐसे नाम ते माझे निजधाम होनी ठाके. तो योगी देह ठेवल्यावर शुद्ध परब्रह्म अर्थात ज्याला परमपुरुष असं नाव आहे ते माझं निजधाम किंबहुना मत्स्वरूप होतो. यदक्षरम वेदविदो वदन्ति विशन्ति यद्यतयो वीतरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्य चरन्ति तत्ते पदम संग्रहण प्रवेक्षे. वेद जाणणारे ज्याला अक्षर म्हणतात, वितरागी म्हणजे विषय वासना योगी ज्यात मग्न होतात, ब्रह्मचारी साधक ज्याच्या प्राप्तीसाठी ब्रह्मचारी व्रताचं आचरण करतात, ते पद तुला संक्षेपाने सांगतो. सकळा जाणणे या जेलानी ते जाणिवेची जे खानी तया ज्ञानी यांची ये आयनी जया ते अक्षर म्हणिपे. संपूर्ण ज्ञानाचा जिथे शेवट होतो त्या ज्ञानाचीच केवळ खाण आहे. ब्रह्मज्ञानाच्या बुद्धीने त्याला अक्षर म्हटलेलं आहे.
चंडवाते न मोडे ते गगनची की पुढे, वाचोनी जरी होईल मे हुडे तरी उरेल कैंचे. तेवी जानने याजे आकळले, ते जाणिवलेपणेंची उमानले, मगने नेवेची तया म्हणितले अक्षर सहजे. जे प्रलयाच्या वाऱ्याने नाहीसं होत नाही, असं जगात खरोखर प्राप्त आकाशच आहे. जर आकाश मेघाप्रमाणे हलकं असतं तर प्रचंड वाऱ्यापुढे टिकलं असतं काय. त्याप्रमाणे ज्याला ज्ञानानं आकळता आलं ते मोजणीच्या फेऱ्यात सापडलं. मग नेनवेची म्हणजे ज्याला जाणताच येत नाही त्या तत्वाला त्यांनी सहज अक्षर असं म्हटलं. तात्पर्य, ज्ञानाचा विषय नाही हे ज्ञानवानाला जेव्हा समजतं तेव्हा त्या जाणीव अवस्थेत अक्षराची अनुभूती येते. अक्षर म्हणजे अविनाशी तत्व. अनुभूतीमुळे ज्ञानी त्यांना सहज अक्षर असं म्हणतात. म्हणून वेदविद नर म्हणती जया ते अक्षर, जे प्रकृतीशी परमात्मरूप. म्हणून वेद जाणणारे वेदवत्ते ज्याला अक्षर म्हणतात ते वास्तविक प्रकृतीच्या पलीकडे परमात्म्याचं स्वरूप आहे. जे आणि विषयांचे विष उलंडुनी, जे सर्वेंद्रिया प्रायश्चित्त देऊनी, आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. ते या परी विरक्त, जयाची निरंतर वाट पाहात, निष्कामासी अभिप्रेत सर्वदाजे. त्या अविनाशी तत्वात प्रवेश करण्यासाठी अंतःकरणातील विषयरूपी विष ओलांडून, सर्व इंद्रियांना प्रायश्चित्त देऊन देहाच्या झाडाखाली बसून असणारे विरक्त ज्या पदाची निरंतर वाट पाहत आहेत, निष्काम कर्म करणाऱ्या कर्मयोग्याला जे पद अभिप्रेत आहे. जयाची आवडी नगणिती ब्रह्मचर्याची सांकडी, निष्ठुर होनी बापुडी इंद्रिये करीती. ऐसे जे पद दुर्लभ आणि अगाध, जयाची ये थडिये वेद चुबुकळीले ठेले. ज्या पदाच्या आवडीमुळे ब्रह्मचर्यासारख्या कठीण संकटांना जे मोजत नाहीत, विशेष म्हणजे ते स्वतःच्या इंद्रियावर कठोर होत त्यांना दिन करतात, असं जे पद आहे ते दुर्लभ असून अगाध आहे. ज्याच्या अलीकडच्या तीरावर वेद कोड्यात पडले आहेत किंबहुना भूतकाळात पडले आहेत. ते पुरुष होती जे या परिलया जाती, तरी पार्था हेची स्थिती एक वेळ सांगो. जे योगी वर सांगितल्याप्रमाणे देह ठेवतात ते या रीतीने परब्रह्मस्वरूप होत परमात्म्यात लय पावतात. अर्जुना, हाच प्रकार आणखी एकदा सांगतो. तेथ अर्जुने म्हणितले स्वामी, हेंची म्हणावया होतो पामी, तव सहजे कृपा केली तुम्ही तरी बोलिजो का. परी बोलावे ते अति सोहोपे, तेथे म्हणितले त्रिभुवन दीपे, तुझ काय नेनो संक्षेपे सांगे नैक. तिथे त्यावेळी अर्जुन म्हणाला, स्वामी मी हेच म्हणणार होतो, परंतु आपण सहज माझ्यावर कृपा केली तरी आपण बोलावे. आतापर्यंत जे आपण बोललात ते फार कठीण होतं, परंतु आता आपण जे बोलाल ते अति सोपं करून सांगा. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जो त्रिभुवनाचा दिवा आहे ते म्हणतात, तुझं मनोगत ओळखत नाही काय, तरी पण मी तुला थोडक्यातच सांगतो, ऐक. तरी मना बाहिरिली कडे, सेयाची साविया सवे मोडे, हे हृदयाची या डोही पुढे तैसे कीजे. तरी या मनाला बाहेर यायची जी सवय आहे ती सहजपणाने मोडून हृदयाच्या डोहात बुडेल तसं करावं. सर्व द्वारांनी संयमे मनोहृदी निरुद्धच, मूर्ध्याध्यात्मना प्राणम आस्थितो योगधारणाम. इंद्रियांच्या सर्व द्वाराचं संयमन करून मन हृदयात निरोध करून मूर्ध्नी आकाशात आपल्या प्राणाला नेऊन साधकांनी योगाच्या धारणावस्थेत स्थिर व्हावं. परी हे तरीच घडे, जरी संयमाची अखंडे, सर्वद्वारी कवाडे कळासती. परंतु ही योगधारणा तेव्हाच घडेल जेव्हा सर्व इंद्रियांच्या दारात नेहमीसाठी निग्रहाचे दरवाजे बंद होतील. तरी सहजे मन कोंडले, हृदयींची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरण संडी. तैसे चित्त राहिल्या पांडवा, प्राणांचा प्रणवची करावा, मग अनुवृत्ती पंथे आणावा मूर्ध्नीवरी. सर्वेंद्रियाचा निग्रह केल्यास मग मन सहज कोंडलेलं मन हृदयात शांत बसेल. हातपाय मोडलेला मनुष्य आपलं घर ज्याप्रमाणे सोडत नाही त्याप्रमाणे अर्जुना, चित्त स्थिर झाल्यावर प्राणाचा प्रणवच करावा, अर्थात प्राणाच्या ठिकाणी ओंकाराची भावना करून मग सुषुम्नेच्या मार्गानं प्राणाला मूर्ध्नी आकाशापर्यंत आणावा.
एथाकाशी मिळे न मिळे तैसा धरावा धारणा बळे जव मात्रा त्रय मावळे अर्धबिंबी तववरी तो समिरू निराळी की जे स्थिरू मग लग्नी जीवी ओंकारू बिंबीची विलसे. मूर्घनी आकाशात प्राण मिळतो न मिळतो तोच, त्याला धारणाबळानं धरून ठेवावं. कुठपर्यंत धरावं? जोपर्यंत आकार उकार आणि मकार या तिन्ही मात्रात्रय ओंकाराच्या अर्धबिंदूमध्ये मावळत नाहीत तोपर्यंत, अर्थात मात्रात्रय मावळत नाहीत तोपर्यंत प्राण मूर्घनी आकाशात स्थिर करावा. सर्व मावळल्यावर अर्थात ऐक्य झाल्यावर प्राण ब्रह्मरंध्रात विलास करतो. मूर्घनी आकाश म्हणजे ब्रह्मरंध्र. ओमित्याक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन् यप्रयाति त्यजदेहं स याति परमांगतिम्. ओम या एकाक्षर रूप ब्रह्माचं उच्चारण करीत आणि माझे स्मरण करीत जो साधन करणारा देह सोडून जातो तो अत्यंत श्रेष्ठ गतीला प्राप्त होतो. से ओम हे स्मरोसरे आणि तेथेंची प्राणपुरे मग प्रणवातीत उरे पूर्ण घनजे. म्हणून प्रणवेक नाम हे एकाक्षर ब्रह्म जो माझे स्वरूप परम स्मरत साता. या परित्यजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. जया पावनया परवते आणिक पावने नाही. तेव्हा ओम हे स्मरण संपतं आणि प्राणाची मूर्घनी आकाशात लय होतो. प्राणाचा मूर्घनी आकाशात लय होतो. मग प्रणवातीत जे उरतं ते ब्रह्मस्वरूप असतं. म्हणून प्रणव हे एक नाव आहे आणि ते एक अक्षर ब्रह्म आहे. ते माझं मुख्य स्वरूप आहे. त्याचं स्मरण करीत असता जो या देहाचा त्याग करतो तो निश्चित रूपाने मला प्राप्त होतो. या जगात मला प्राप्त करण्यापलीकडे आणखी दुसरं काहीही नाही. तेथ अर्जुना जरी विपाये तुझ्या जीवी हनयसे हो जाये. ना हे स्मरण मग होये कायसया पर्यंती. इंद्रियान घडपडिलिया जीविताचे सुख बुडालिया. आंत बाहेरी उघडलिया मृत्यू चिन्हे. ते वेळी बैसावेंची कवने मग कवने निरोधी करणे. तेथ काय ह्याचे नियंत करणे प्रणव स्मरावा. अर्जुना, कदाचित तुझ्या मनात अशी शंका येऊ शकते की प्रयाणकाळी तुझं स्मरण केल्याने चांगली गती प्राप्त होते. हे ठीक आहे, परंतु अंतकाळी स्मरण कशाने घडेल? कारण अंतकाळी आतून बाहेरून मृत्यूचिन्ह दिसू लागल्यावर इंद्रिय संकटात पडतात. जगण्याचं सुख दुःख सागरात बुडतं. अशावेळी पद्मासन घालून उत्तराभिमुख कुणी बसावं? इंद्रिय आवरायचे कुणी आणि कोणत्या अंतःकरणाने प्रणवाचं स्मरण करायचं? गायशिया हा ध्वनी जने थारा देसी गामनी. पै नित्य सेविला मी निदानी सेवक होय. भगवंत स्वतःच प्रश्न करून उत्तर देत म्हणतात, अर्जुना, अशा संशयाला मनात थारा देऊ नकोस. कारण ज्यांनी माझी नित्यसेवा म्हणजे भजन केलं आहे अशा भक्तांचा मी प्रयाणकाळी सेवक होतो. अनन्यचेता सततम यो माम स्मरती नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयं शाश्वतं नाप्नुवन्ति महात्मानस संसिद्धिं परमांगताः. त्याच्या चित्तात माझ्याशिवाय अन्य नाही आणि जो माझं नित्य म्हणजे अखंड स्मरण करतो अशा नित्ययुक्त योगी असणाऱ्याला मी सुलभतेने मिळतो. परमसिद्धीला प्राप्त झालेले महात्मे मला प्राप्त करून दुःखालय आणि अशाश्वत असणाऱ्या पुनर्जन्माला प्राप्त होत नाहीत. जो विषयांसी तिळांजळी देऊनी प्रवृत्तीवरी निगड वावुनी माते हृदयी सुनी भोगिताती. परी भोगितया नारानुका भेटणे नाही क्षुरादिका. तेथ चक्षुरादी रंका कवन पाड. 10व्या दिवशी तिलांजली असते. जे भक्त विषयाला तिलांजली देऊन कर्म प्रवृत्तीच्या पायाला बेड्या घालून मला हृदयात साठून माझं सुख भोगतात, परंतु प्रेम भोग घेत असताना जे समाधानी किंबहुना तृप्त होत नाहीत, या असमाधानामुळे त्यांना तहानभूक इत्यादी शरीराच्या गरजा जाणवत नाहीत, तिथे इंद्रियादी रंकांना कोण विचारते? रंक म्हणजे दळभद्री. ऐसे निरंतर एकवटले जे अंतःकरणी मजसी लिगटले. मीची होनी अंतले उपासिती. असे अखंड एकाग्र असलेले जे अंतःकरणाने मला चिकटलेले जे भक्त आतून मत्स्वरूप होऊन माझी उपासना करतात, तया देहावसान जे पावे
तैतीही माते स्मरावे, मग म्या जरी न पावावे तरी उपासती ते कायसी. अशा भक्तांची देह सोडण्याची वेळ येते तेव्हा त्यांनी माझं स्मरण करावं आणि मी त्यांना प्राप्त न व्हावा तर मग भक्तीची किंमत काय राहिली. ते रंक एक आडलेपणे काकुळती धावगा धाव म्हणे, तरी तयाची ये ग्लानी धावणे काय न घडे मज. एखाद्या विषयात इंद्रियाधीन होऊन दिन झालेला रंक एखाद्या संकटात सापडतो, काकुळतीला येऊन धाव धाव असं म्हणतो, तेव्हा मी त्याच्या दुःखाकडे पाहून धावून जात नाही काय. आणि भक्तांही तेची दशा, तरी भक्तीचा सोस कायसा, म्हणून हा ध्वनी ऐसा न वाखा नावा. आणि माझी नित्ययुक्त भक्त आहे त्याचीही दशा तीच असेल, तर मग भक्तीची हाव म्हणजे इच्छा का करायची. म्हणून अर्जुना, अशा प्रकारच्या शंकेला फार महत्त्व देऊ नकोस, किंबहुना असं बोलूही नकोस. तीही जे वेळी मी स्मरावा, ते वेळी स्मरिला की पावावा, तो आभार ही जीवा साहवेचिना. तैरून वेपन देखोनी अंगी, मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागी, भक्तांची यातनु त्यागी परिचर्या करी. त्या नित्ययुक्त भक्तांनी माझं स्मरण करावं आणि स्मरताक्षणी मी पावावं, एवढं देखील उपकार मला सहन होत नाहीत. त्यांनी जी आयुष्यभर सेवा केलेली आहे त्याचं ऋण आपल्या ठिकाणी पाहून त्या स्मरणाच्या कणातून उत्तीर्ण होण्यासाठी शरीर सोडतेवेळी मी स्वतः भक्ताची सेवा करतो. देह वैकल्याचा वारा, जने लागेल या सकुमारा, म्हणून आत्मबोधाचे पांजिरा सुये तया ते. वरी आपुल्या स्मरणाची वाईली, ही वैसी करी सावली, ऐसे नित्य बुद्धी संचली मी आणि तया ते. देह विकलतेचा वारा माझ्या सुकुमार भक्ताला लागू नये म्हणून त्याच्या अंतःकरणाला आत्मबोधरूपी पिंजऱ्यात ठेवतो. त्या पिंजऱ्यावर माझ्या स्मरणाची शांत सुखकर थंडगार अशी सावली करतो. याशिवाय मी नित्य आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, अशा नित्य बुद्धीत मी त्याला आणतो. किंबहुना माझ्या नित्य स्वरूपाची बुद्धी म्हणजे ज्ञान त्याला देतो, अर्थात त्याला ज्ञानानुभूतीत ठेवतो. पण अंतकाळी जी बुद्धी असते तीच गती जीवाला मिळते. भगवंत स्वतः नित्यत्वाची बुद्धी देतो आणि स्वस्वरूपी मिळवतो. विशेष म्हणजे ही जबाबदारी माझी आहे असं श्रीकृष्ण सूचित करतात. म्हणून देहांतीचे सांकडे, माझिया कहींची न पडे, मी आपुली आणते आपुलीकडे सुखेंची. आणि म्हणून माझ्या भक्तांना प्रयाण काळाचं संकट कधीही पडत नसतं. मी माझ्या आपल्यांना माझ्याकडे सुखाने आणतो. भक्ती करताना देवाला आपलं म्हणणं आणि मानणं हे आपल्या हातात आहे, परंतु देवांनी आपलं मानणं ही भक्ती करणाऱ्या भक्ताची विशेषता आहे. अशाच भक्तांना प्रयाणकाळ सुखाचा जातो. वरचील देहाची गवसनी फेडुनी, आहाच अहंकाराचे रज झाडुनी, शुद्ध वासना निवडुनी आपण पा मिळवी. जो भक्त आहे त्याच्या आत्म्यावर असणारी देहरूपी खोळ काढून टाकतो, वर असलेली अहंकाराची धूळ झाडून टाकतो, शुद्ध वासना वेगळी करून स्वतःमध्ये त्याला मिळवतो, अर्थात ऐक्य करतो. आणि भक्ता तरी देही विशेष एकवंकीचा ठाव नाही, म्हणून अव्हेर करिता काही वियोगायसा न वाटे. आणि भक्तांना देखील देहात असताना देहाविषयी विशेष तादात्म्य नसतं, म्हणून देहाचा त्याग करताना काही वियोग होतोय असं वाटत नाही. ना तरी देहांतीची मिया यावे, मग आपण पेया ते न्यावे, हेही नाही जे स्वभावे, जे आधींची मज मिनले. अथवा भक्तांना देखील प्रयाणकाळी मी यावं, मग याला आपल्याकडे न्यावं, अर्थात आत्मस्वरूपी ऐक्य करावं असं काही वाटत नाही, कारण ते अगोदरच माझ्या स्वरूपात स्वाभाविकपणे एकरूप झालेले आहेत. एरी शरीराची आसलिली, असते पण हेची सावली, वांचुनी चंद्रिका ते ठेली चंद्रीचा आहे. एरवी चंद्राच्या चांदण्याचा भास जरी पाण्यात होत असला, अर्थात प्रतिबिंबित चंद्रादी भासत असले तरी ते आकाशातच आहेत, त्याप्रमाणे शरीररूपी पाण्यात भक्त दिसत असला तरी तो भास मात्र आहे, मुळात तो मत्स्वरूपात आहे. ऐसे जे नित्ययुक्त तयांसी सुलभमी सतत, म्हणून देहांती निश्चित मीची होती. असे जे नित्ययुक्त म्हणजे अखंडित सेवा करणारे भक्त आहेत त्यांना सतत सर्व काळ सुलभ आहे, म्हणून ते देहांती निश्चित मीच होतात.
मग क्लेश तरुची वाडी, जे तापत्रयाग्नीची सगडी, जे मृत्तिकाकासी कुरोंडी सांडिली आहे. यानंतर शरीर म्हणजे क्लेश तरुची वाडी म्हणजे बाग आहे. पंचक्लेश असतात अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांचा बगीचा आहे. आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक या त्रिविध तापांची शेगडी आहे. शरीर म्हणजे मृत्यूरूपी कावळ्यांसाठी उतरून टाकलेला बळी आहे. जे दैन्याचे दुभते, जे महाभयाते वाढविते, जे सकळ दुःखांचे पुरते भांडवल. शरीर हे 12 महिने दैन्याला दोहणारी दुभती गाय आहे. महाभयाला वाढविणारा असून सर्व दुःखांसाठी लागणारं भांडवल आहे. व्यवसायात भांडवलाची गरज असते. जे जेवढं भांडवल लागेल तेवढी पूर्तता करणार आहे. जे दुर्मतीचे मूळ, जे कुकर्माचे फळ, जे व्यामोहाचे केवळ स्वरूपची, जे संसाराचे बैसने, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. हे दुर्मतीचं मूळ असून कुकर्माचं फळ आहे. व्यामोह म्हणजे भ्रमाचं केवळ स्वरूपच समजावं. जे संसाराचं बसण्याचं ठिकाण आहे, जे विकाराचं उद्यान आहे, जे सर्व रोगांचं वाढलेलं ताट आहे. जे काळाचा खीच उशिटा, जे आसेचा अंगवठा, जन्म मरणाचा उलिवंटा स्वभाव जे भुलीचे भरीव, जे विकल्पाचे ओतीव, किंबहुना पेव विंचुवाचे. शरीर म्हणजे काळानं उष्टी करून ठेवलेली खिचडी आहे. मूर्तिमंत आशेचा बांधा आहे. मृत्यूची स्वाभाविकपणे वाहती वाट आहे. जे भुलीचं भरीव रूप आहे. विकल्प म्हणजे संशयाचा ओतलेला आकार आहे. जास्त काय सांगू, शरीर म्हणजे विंचवाचं पेव आहे. जे व्याघ्राचे क्षेत्र, जे पन्यांगनाचे मित्र, जे विषय विज्ञान यंत्र सुपूजित. शरीर हे वाघाचं फिरण्याचं क्षेत्र असून वेश्येचा मित्र आहे. विषयाचा अनुभव आणून देणारे यंत्र आहे. किंबहुना विषय विज्ञानाचं आदरणीय यंत्र आहे. मोबाईल, टेलिव्हिजन इत्यादी विषय विज्ञानाचे यंत्रच आहेत. सुपूजित म्हणजे सर्वांचे श्रद्धास्थान समजावं. जे लावेचा कळवळा, निवालिया विशोदकाचा गळाळा, जे विश्वासू अंगवळा सवचोराचा. शरीर हे हडळीचं प्रेम आहे. थंड झालेल्या विषाचा घोट आहे. घातकी असून सावाचं सोंग घेणाऱ्या चोरांचा मित्र म्हणून मिळवलेला विश्वास आहे. किंबहुना सभ्य पण घातकी असणाऱ्या चोरांचा विश्वासानं मिळवलेला सहवास आहे. जे कोडियांचे खेव, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियाचे स्वभाव गायन जे वैरियाचा पाहुणेर, जे दुर्जनाचा आदर, हे असो जे सागर अनर्थाचा. शरीर हे रक्तपिती असलेल्यांचं अलिंगन आहे. काळ सर्प म्हणजे मांबा किंवा काळा नाग जो पाठलाग करून मारतो त्याचा मऊपणा आहे. हरणाला जाळ्यात अडकवणारं पारद्याचं गाणं आहे. वैऱ्याचा पाहुणचार किंवा दुर्जनांनी दिलेला आदर आहे. हे सर्व असू दे, शरीर म्हणजे अनर्थाचा सागर आहे. जे स्वप्नी देखिले स्वप्न, जे मृगजळे सासिन्नले वन, जे धूम्ररजाचे गगन ओतले आहे. ऐसे जे हे शरीर, ते न पवतीची पुडती नर, जे होऊन ठेले अपार स्वरूप माझे. स्वप्नात पाहिलेलं स्वप्न किंवा मृगजळाच्या पाण्याने बहरलेलं वन अथवा धुराच्या कणांनी ओतलेलं आकाशाप्रमाणे हे शरीर आहे. असं हे जे अनर्थानं दुःखानं भरलेलं शरीर आहे त्यांना हे शरीर पुन्हा प्राप्त होत नाही. अर्थात ते ब्रह्मानंदात निमग्न असतात. हा ब्रह्मभुवनो लोका पुनरावर्तीनोऽर्जुन, मामुपेत्ते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. हा भुवनालोका पुनरावृत्तीर्नोऽर्जुन, मामुपेत्ते तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते. अर्जुना, ब्रह्मलोक आदी आहे ज्याच्या अर्थ सर्व लोक. या लोकातून पुन्हा मृत्यूलोकात यावं लागतं. हे कौन्तेय, माझ्याजवळ आल्यानंतर पुन्हा शरीर ग्रहण करावं लागत नाही. हे रवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीची वळसे. हे परी निवटली याचे जैसे पोट न दुखे. हे रवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे. परी निवटली याचे जैसे पोट न दुखे. नातरीचे इलियानंतरे, न बुडिजे स्वप्नींचे नि महापुरे. देवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. हे रवी, ब्रह्मपदाच्या मोठेपणानं पुनर्जन्माचे भोवरे चुकत नसतात.
परंतु ज्याप्रमाणे मेलेल्या माणसाचं पोट दुखत नाही किंवा जागं झाल्यानंतर स्वप्नाच्या महापुरात बुडत नाही, त्याप्रमाणे मला प्राप्त झालेल्यांना पुन्हा संसार लिप्त करत नाही किंवा ते जन्ममरणाच्या बंधनात अडकत नाहीत. एरवी जगदाकाराचे सिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवन काचवरे लोकाचळाचे, जिये गावींचा पहार दिओवरी, एका अमरेंद्रांचे आयुष्य न धरी, विळवणी पांती उठी एकसरी 14 जनांची. सहज पाहिले असता जगदाकाराचा जो शिरोभाग आहे त्यात जास्त आयुष्य असणाऱ्या, पदार्थात अग्रणी असणारे स्वर्गलोकादी पर्वत शिखर अर्थात सत्यलोक, ज्याला त्रिभुवन असंही म्हणतात, अशा गावीचा एक प्रहरात एक इंद्राचं आयुष्य टिकत नाही. एका दिवसात एकसारख्या 14 इंद्रांची पंगत उठते. ब्रह्मदेवाचा एक दिवस हा 1000 वेळा युग गेल्यानंतर पूर्ण होतो. तशीच रात्रही आहे अशी मान्यता आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्राची ताटी उठते. असं असलं तरी जन्ममृत्यू सर्वांना आहे. सहस्रयुगपर्यंतं अहर्यद ब्रह्मणो विदुः, रात्रिं युग सहस्रांतान तेहो रात्रविदो जनाः. दिवस आणि रात्र यांचं प्रमाण जाणणारे पुरुष 1000 युगांचा ब्रह्माचा दिवस होतो आणि रात्रही तितकीच असते असं जाणतात. जे चौकडिया सहस्र जाये, ते ठाये ठाओ विळची होये, आणि तैसेंची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ. 4 युगांची चौकडी जेव्हा 1000 वेळा जाते तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो. त्याचप्रमाणे तेवढी रात्रही जाणावी. काही ठिकाणी सत्यलोक मानतात. गणित हेच आहे. एवढे अहोरात्र जेथींचे, तेने न लोटती जे भाग्याचे, देखती ते स्वर्गींचे चिरंजीव. ज्या ठिकाणचा दिवस आणि रात्र एवढी आहे, या काळात जे मरत नाहीत असे भाग्यवंत अर्थात चिरंजीव असणारे सत्यलोकातील दिवस आणि रात्र पाहू शकतात. एरा सुरागणांची नवाई, एरा सुरगणांची नवाई, विशेष सांगावी तेथ काही, मुदल इंद्रांची दशा पाही, जे दिहाचे 14 परिब्रह्म याची याही 8 प्रहरांते, आपुलिया डोळा देखते, जे आहाती गातयांते अहोरात्रविद म्हणिजे. इतर देवांच्या आयुष्याविषयी नवल काय सांगायचं. विशेष जर सांगायचं असेल तर या देवांचा जो मुख्य राजा आहे त्याची दशा पहा. एका दिवसात 14 होतात. ब्रह्मदेवाच्या 8 प्रहर आपल्या डोळ्यांनी पाहणारे जे आहेत त्यांना अहोरात्रविद असं म्हणतात. अव्यक्तात दव्यक्तय सर्वा, प्रभवन्ते हरागमे, रात्र्यागमे प्रलीयन्ते, तैत्रे वाव्यक्त संज्ञके, भूतग्रामस्स एवायं, भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वश पार्थ, प्रभवत्ते हरागमे. ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या प्रारंभी अव्यक्त प्रकृतीपासून सर्व व्यक्त पदार्थ उत्पन्न होतात. त्याच रात्री पुन्हा व्यक्त पदार्थ अव्यक्तात लीन होतात. अर्जुना, तोच भूत समुदाय दिवसा पुन्हा उत्पन्न होऊन ब्रह्मदेवाच्या रात्रीत परतंत्रतेमुळे पुन्हा लीन होतो. तये ब्रह्मभूनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. त्या ब्रह्मभुवनात जेव्हा दिवस उगवतं तेव्हा मोजणी करता येत नाही. अशी लीन झालेली अव्यक्त सृष्टी पुन्हा व्यक्त होते. किंबहुना अव्यक्त विश्व पुन्हा व्यक्त होतं. पुढती देहाची चौपाहरी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पुन्हा दिवसाचे 4 प्रहर संपले की हा आकार सागर अव्यक्तात लीन होतो. पुन्हा पहाटे तसाच आकार समुद्र भरायला लागतो. शारदीयेची ये प्रवेशी, अभ्रेजरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती, तैसी ब्रह्मदिनाची ये आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. शरद ऋतूचा प्रवेश झाल्यावर ढग आकाशात जिरतात आणि पुन्हा ग्रीष्म ऋतू संपल्यावर ढग निघतात. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी भूतसृष्टीचे समुदाय 1000 चौकड्या संपण्याचे कारण असेपर्यंत उत्पन्न होऊन वाढ होत राहते. पाठीन रात्रीचा अवसर होये, आणि विश्वव्यक्ती लया जाये, तोही युग सहस्र मोटका पाहे, आणि तैसेंची रचे.
पाठी म्हणजे रात्र नंतर रात्रीची वेळ येते आणि आकार साकार विश्व अव्यक्तात लय पावतं. पुन्हा पूर्वीप्रमाणेच मोजक्या हजार चौकड्यांचा प्रारंभ झाला की विश्व उत्पन्न होतं. तात्पर्य: चौकड्या म्हणजे 4 युगांची एक चौकडी. अशा हजार चौकड्या एकात उत्पन्न होतात आणि एकात लय पावतात. अर्थात हे सृष्टीचं आयुष्य आहे, किंबहुना ही भारतीय परंपरेची मान्यता आहे. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळय आणि संभूती, येत ब्रह्मभोनींची या होती अहोरात्रा माझी. कैसे थोरियेंचे मान पा हे पा, तो सृष्टी बीजाचा सांटोपा, परी पुनरावृत्तीची या मापा शिग झाला. हे सांगण्याचं काय कारण असेल तर सत्यलोकाच्या एका अहोरात्रीत जगाची उत्पत्ती आणि प्रलय होतो. ब्रह्मदेवाच्या मोठेपणाचं प्रमाण केवढं आहे पाहना. तो सृष्टी बीजाचं कोठार आहे, परंतु तोही पुनरावृत्तीच्या मापाचा अग्रभाग झाला. जुन्या काळातील मापटं चिपटं सेर यांचं लोखंडाचं माप असायचं. सेराच्या मापाला भरून जोवर ढीग लावला जातो त्याला शीग म्हणतात. हे रवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावींचा गा पसारा, तो हा दिनोदयी एक सरा मांडतसे. पाठी रात्रीचा समोपावे, आणि पैसाची सांठवे, म्हणी जेथींचे तेथ स्वभावे साम्यासी ये. अर्जुना, एरवी त्रैलोक्य हा सत्यलोकरूपी गावचा पसारा आहे. तो दिवस उगवला की एकसारखा मांडला जातो आणि नंतर रात्रीची वेळ येते. सर्व पसारा आपोआपच जिथल्या तिथे स्वाभाविकपणे साठवला जातो, अर्थात मूळ स्वरूपात लीन होतो, साम्याला येतो. जैसे वृक्षपण बीजासी आले, की मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जेथ सामावले, ते साम्य म्हणिपे. ज्याप्रमाणे झाड बीज रूपाला येतं किंवा ढग आकाशरूप होतात, त्याप्रमाणे अनेकत्वाचा जिथे समावेश होतो त्याला साम्य म्हणतात. परस्तास्मातु भावान्यो, व्यक्तो व्यक्तात् तत्सनातनः, इह सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. परस्तास्मातु भावान्यो, व्यक्तो व्यक्तात् सनातनः, इह सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. सर्व भूतांचा नाश झाल्यावरही जो नष्ट होत नाही. अव्यक्तापासून भिन्न अदृश्य आणि सनातन असा दुसरा भाव आहे, दुसरा पदार्थ आहे. तेथ समविषम न दिसे काही, मनोनी भूतेही भाष नाही, जेवी दुधची जाहली या दही नामरूप जाये, तेवी आकार लोपासरिसे, जगाचे जगभन भ्रंशे, परी जेथे जाहले ते जैसे तैसेंची असे. तेथ म्हणजे अव्यक्तात समविषम हे काही दिसत नाही, म्हणून भूत मात्र ही भाषा नसते. दुधाचं दही झाल्यावर नाम आणि रूप हरपतं, त्याप्रमाणे जगाचा आकार नाहीसा झाल्याबरोबर जगपण देखील नष्ट होतं. परंतु जग जिथून उत्पन्न झालं ते अव्यक्त जशासे तसे असते. अव्यक्तात आकार नसल्यामुळे समविषम हे निवडता येत नाहीत. हे जरी असलं तरीही अव्यक्तात काही बदल होत नाही. जगाचं बीज त्यात सामावलेलं असतं. उत्पत्ती आणि लीन होणं हे ब्रह्मदेवाच्या अहोरात्रात चालूच असतं. यालाच भगवंताची लीला म्हणतात. वेदांती माया तर शैवी शक्ती असं म्हणतात. तया नाव सहज व्यक्त, आणि आकारा ये त्यांची व्यक्त, हे कास्तव एक सुचित एरवी दोन्ही नाही. जैसे आटली या रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती तो घनाकार हरपे, जे वेळी अलंकार होती. त्यावेळी ज्या त्या अवस्थेला सहजपणे व्यक्त असं नाव प्राप्त होतं. आकाराला आलेल्यांना व्यक्त असं म्हणतात. व्यक्त आणि अव्यक्त नाव एकमेकांच्या सापेक्ष आहेत. स्वरूपदृष्ट्या पाहिले तर दोन्हीही नाहीत. ज्याप्रमाणे अलंकार आटवल्यावर किंबहुना आटल्यावर जे सोनं घनरूपानं शिल्लक असतं त्याला लगड असं म्हणतात. पुढं त्याचे अलंकार केल्यावर लगडीचं स्वरूप नष्ट होतं, मग अलंकार या रूपाने दिसते. ही दोन्ही जैसी होनी, एकी साक्षी भूत सुवर्णी, तैसी व्यक्ता व्यक्ताची कडसनी वस्तूच्या ठाई. अलंकार आणि लगड हे दोन्ही प्रकार एका सोन्यावर आधारित असतात. सोनं या दोन्हीला साक्षी असतं, अर्थात लगडीत आणि अलंकारात सोनंच आहे. त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी साक्षी रूपाने व्यक्त अव्यक्त याचा भेद असतो. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोही भावातीत अनादी सिद्ध.
ते ब्रह्म व्यक्त किंवा व्यक्त नाही, नित्य आणि नाशिवंत असंही म्हणता येत नाही. व्यक्ताव्यक्त भावापलीकडचं चैतन्य असून ते नित्यसिद्ध आहे. जे हे विश्वची होनी असे, परी विश्वपन नासले निन नासे, अक्षरे पुसिल्या न पुसे अर्थ जैसा. ब्रह्म जे आहे ते प्रकृतीद्वारे विश्व होऊन असतं, परंतु विश्व पण नष्ट झाल्यावर ब्रह्म नष्ट होत नाही. त्याप्रमाणे मुलांनी पाटीवर लिहिलेली अक्षरं पुसल्यावर त्याचा बोध पुसला जात नाही. पाटीवर क ख ग इत्यादी अक्षरं लिहितात, ती अक्षरं पुसल्यावर मेंदूतील अक्षरज्ञान नष्ट होत नाही. पाहे पातरंग तरी होत जात, परी तेथ उदकते अखंड असत, देवी भूत भावी न नाशत अविनाश जे. हे पहा, पाण्यावर लाटा उत्पन्न होतात, त्या लाटा जरी क्षणिक असल्या तरी पाणी मात्र अखंड असतं. त्याप्रमाणे भूतभावी म्हणजे भूतांच्या अभावात चैतन्य नष्ट होत नाही, कारण ते अविनाशी आहे. किंबहुना जे अविनाशी आहे ते भूतमात्रांचा नाश झाल्यावरही नाश पावत नाही. तरी आटतीये अलंकारी, नाटते कनक से जयापरी, देवी मरतीये जीवाकारी अमर जे आहे. अथवा आटणाऱ्या अलंकारात जसं न आटणारं सोनं असतं, त्याप्रमाणे जीवाकारी म्हणजे जीवासाठी आकाराला आलेले शरीर जरी नष्ट झालं तरी ते तत्व अमर आहे. अव्यक्तोक्षर इत्युक्तस तमाहु परमागतिम, यम प्राप्य न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. पुरुषस्य परपार्था भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यशान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. पुरुषस्य परपार्था भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, यशान्तस्थानि भूतानि येन सर्वमिदं ततं. अक्षर नावानं जे प्रसिद्ध अव्यक्त आहे त्या अव्यक्त भावालाच परमगती असं म्हणतात. ज्ञानी ज्याला प्राप्त झाल्यावर पुन्हा येत नाही, तेच माझं परमधाम आहे. अर्जुना, सर्व भूत मात्र ज्याच्या आत आहे, ज्यानं हे सर्व व्याप्त आहे, तो परमपुरुष अनन्य भक्तीनंच प्राप्त होतो. जया ते अव्यक्त म्हणो ये कोडे, म्हणता स्तुती हे ऐसे नावडे, जे मन बुद्धी न सांपडे म्हणून या. त्या तत्वाला अव्यक्त म्हणून कौतुकानं स्तुती केली तर ती यथार्थ नाही, म्हणून आवडणार नाही, कारण ते मन आणि बुद्धीला सापडत नाही, म्हणून स्तुती करता येत नाही. आणि आकारा आलिया जयाचे, निराकारपण नवचे, आकार लोपेन विसंचे नित्यतगा. म्हणून अक्षर जे म्हणिजे, देवींची म्हणता बोधही उपजे, जया परवता पैसन देखिजे, या नाम परमगती. आणि अर्जुना, आकाराला येऊन देखील त्याचं निराकारपण नष्ट होत नाही, आकार लोपल्यावर ज्याची नित्यता विस्कळीत होत नाही, म्हणून ज्याला अक्षर असं म्हणतात. अक्षर म्हणत असता बोधही उत्पन्न होतो, त्याच्यापुढे कोणत्याही पदार्थाचा विस्तार दिसत नाही, त्याला परमगती असं म्हणतात. परिया घवाई ही देहपुरी, आहे निजेली याचे परी, जे व्यापार करवी ना करी म्हणूनिया. एरवी जे शारीर चेष्टा, त्या माझी एकीहीन न ठके गा सुभटा, दाही इंद्रियांची या वाटा वाहतची हाती. जे संपूर्ण देहरूपी नगरीमध्ये आहे, परंतु कोणतीही क्रिया करत नाही किंवा करून घेत नाही, तो या शरीररूपी झोपी गेल्यावर प्रमाणे अनुपयोगी आहे. एरवी ज्या शारीरिक क्रिया आहेत त्यापैकी एकही क्रिया थांबत नाही. अर्जुना, 10 इंद्रियांचे मार्ग तर अखंड वाहत असतात. उकलून विषयांचा पेंटा, होत मनाचा चोहटा, तो सुखदुःखांचा राजवाटा भितराही पावे. मनाच्या चव्हाट्यावर विषयाचा बाजार उघडलेला असतो. या व्यापारात मिळणारा नफा तोट्यांचा मुख्य भाग म्हणजे राजवाटा आतल्या जीवरूपी राजाला मिळत असतो. परीराओ पहुडलिया सुखे, जैसा देशींचा व्यापार न ठके, प्रजा पुलालेन अभिलाखे करीतीच असती. तैसे बुद्धीचे हन जाणणे, का मनाचे घेणे देणे, इंद्रियांचे करणे स्फुरन वायूचे. हे देहक्रिया घवी, न करिता होय बरवी, जैसा न चलविते निरवी लोक चाले. अर्जुना, तया परी सुतला ऐसा हे शरीरी, म्हणून पुरुष गा अवधारी म्हणिपे जयाते. परंतु राजा सुखाने झोपला असता देशातील व्यापार थांबत नसतो. प्रजा आपल्या इच्छेप्रमाणे कार्यरत असते. त्याप्रमाणे बुद्धीचे जाणणं अथवा
मनाचं वैश्विक चिंतनाचं देणं घेणं, इंद्रियांचा व्यापार आणि श्वासोच्छवासादी संपूर्ण देहक्रिया आत्मारूपी राजानं न करताच आपोआप चांगल्या होतात. त्याप्रमाणे सूर्य कोणाला चालवत नाही, परंतु त्याच्या प्रकाशात माणसं चालतात. अर्जुना, त्याप्रमाणे परमात्मा हा निष्क्रिय असल्याप्रमाणे शरीरात झोपलेला आहे, म्हणून त्याला पुरुष असं म्हणतात. जीवात्मा, आत्मा, परमात्मा, अक्षर ब्रह्म इत्यादी शब्द ही परब्रह्माची उपनामं आहेत. उपाधिभेद आहेत, परंतु अंश रूपाने सर्वात साम्य आहे. शरीरात आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म इत्यादी शब्द जरी येत असले तरी माऊली एका अर्थासाठी एकच शब्द पुन्हा पुन्हा वापरत नाहीत. आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नीव्रते, येणे ही कारणे जयाते पुरुष म्हणोये. आणि पुरुष म्हणण्याचं दुसरं कारण प्रकृती जी पतिव्रता आहे तिच्याबरोबर एक पत्नीव्रता असतो, अर्थात या कारणानेही त्याला पुरुष असं म्हटलं जातं. पै वेदांचे बहुवसपन देखेची न जयाचे अंगन, हे गगनाचे पांघुरन होय देखा, ऐसे जाणून योगीश्वर जया ते म्हणती परात्पर, जे अनन्य गतीचे घर गिवसीते. 4 वेदांच्या ज्ञानाचा जो अमाप विस्तार आहे, अर्थात त्याची व्यापक बुद्धी, सर्वज्ञता, त्या परमात्म्याच्या घरापुढचं अंगण देखील पाहू शकत नाही तो पुरुष, जो आकाशाचंही पांघरून आहे, अशी ज्याची व्याप्ती आणि अगम्यता आहे, त्याला योगीश्वर परात्पर म्हणतात. तो परमात्मा अनन्य असणाऱ्याचं भक्तांचं घर शोधत येतो, किंबहुना ज्याला अन्य गती नाही अशा भक्तांचं घर शोधत येतो. जो तनु वाचा चित्ते नाईकती दुजिये गोष्टी ते, तया एकनिष्ठांचे पिकते सुक्षेत्र जे शरीरासह चित्तानं आणि वाणीनं दुसऱ्या गोष्टी ऐकतच नाहीत, जिथं एकनिष्ठता पिकते त्याची ही बागायती जमीन आहे. टीप: शरीर, वाणी, चित्त हे स्तोत्र नव्हेत की इतर काही ऐकत नाही याचा अर्थ काया वाचा मनाला परमात्मा सोडून काहीच करण्याची इच्छा नसते. संपूर्ण जीवन परमात्म्यासाठी वेचलेलं असतं, म्हणून इतर विषयांचं काहीही ऐकत नाहीत. हे त्रैलोक्यची पुरुषोत्तम, ऐसा साचा जयाचा मनोधर्म, तयास्तिकाचा श्रम पांडवागा, जे निर्गर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशांसी. हे त्रैलोक्य साक्षात पुरुषोत्तम आहे, असा ज्याच्या मनाचा मनोधर्म आहे. अर्जुना, या आस्तिकाचं जे निवासस्थान आहे, जो गर्वरहितांचा मोठेपणा आहे, जे निर्गुणाची जाणीव म्हणजे ज्ञान आहे, निराशाशी म्हणजे निस्पृह असणाऱ्यांचं जे सुखाचं राज्य आहे, जे संतोषिया वाढिले ताट, जे अचिंतानाथाचे मायपोट, भक्तीशी उजू वाट जया गावा, हे एक का सांगोनी वाया, काय फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया तो ठाऊची हुई जे संतोष असणाऱ्या पुरुषाला वाढलेलं ताट आहे, जे चिंतारहित असणाऱ्यांचं मायपोट आहे, ज्या गावाला जाण्यासाठी भक्ती ही सरळ वाट आहे. अर्जुना, हे एक सांगून विनाकारण का विस्तार करू? ज्या ठिकाणी गेल्यानंतर ते ठिकाणच आपण होतो. हिवाचिया झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का सामोरा जालिया अर्का तमची प्रकाश होय, तैसा संसार जया गावा, गेला सांता पांडवा, होनी ठाके आघवा मोक्षाचाची. ज्याप्रमाणे तापलेल्या पाण्यावर थंड वाऱ्याची झुळूक आली तर ते पाणी थंड होतं, किंवा अंधकार सूर्यासमोर आल्यानंतर त्याचं प्रकाशात रूपांतर होतं, त्याप्रमाणे अर्जुना, दुःखरूप प्रपंच ज्या गावाला गेला असता संपूर्ण संसार मोक्षमय होतो. चिंतन: परमधाम परमगती कशी आहे ते उपमा देऊन समजावून सांगणं चालू आहे. परमधाम हे एखादं गाव नाही, व्यापक होणं हेच परमधाम आहे. व्यापकात काय आहे त्याचं उपरोक्त वर्णन आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दुःखरूप संसारातून मुक्त व्हायचं आहे तोच संसार मोक्षमय होतो. विशेष म्हणजे तो पुन्हा बाधत नाही आणि परब्रह्म स्वरूप झाल्यावर पुन्हा तो जीवदशेला येत नाही. तरी अग्नी माझी आले, जैसे इंधनची अग्नी जाहले, पाठीन निवडेची काही केले काष्टपण, ना तरी साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणे ही करिता, परी ऊस नव्हे पंडुसुता जिया परी.
अग्नीमध्ये आलेले लाकूड अग्निस्वरूपच होतं. एखादा अग्नी झालेला लाकूड पुन्हा काही केलं तरी काष्ठरूपाने परत येत नाही, किंवा बुद्धिमंतांनी कितीही बुद्धी चालवली तरी साखरेचा परत ऊस करता येत नाही. लोहाचे कणक जाहले, हे एके परिसेंची केले, आता अनेक कैंचे ते गेले लोहत्वानी. लोखंडाचं सोनं झालं, हे काम एका परिसानं केलं. आता दुसरा कोण आहे जो गेलेल्या लोहाला पुन्हा आणू शकतो, अर्थात सोनं झालेल्या लोखंडाचा लोहपणा पुन्हा आणता येणार नाही. म्हणून तूप होऊन मागवते, जेवी दूधपणा नयेची निरुते, तेवी पावोनी या जयाते पुनरावृत्ती नाही. म्हणून तूप झालेल्या दुधाला पुन्हा दूध पण येत नाही, त्याप्रमाणे परमधामाला प्राप्त झाल्यावर संसाराची पुनरावृत्ती नाही. ते माझे परम साचो कारे निजधाम, हे अंतुवट तुझ वर्म दाविजत असे. असं असणारं माझं ते खरोखर श्रेष्ठ धाम आहे, हे आतलं वर्म तुला सांगत आहे. यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तींचैव योगिनाः, प्रयाता यान्ति कालम वक्ष्यामि भरतर्षभ. हे अर्जुना, ज्या काळात प्रयाण केल्याने योगी पुन्हा परत येत नाही आणि ज्या काळात देह सोडल्याने येतात, तो काळ मी तुला सांगतो, अर्थात काळाचं ज्ञान देतो. तेवींची अनिके ही एक प्रकारे, हे जाणता हे सोपारे, तरी देह सांडितेने अवसरे जेथे मिळती योगी. निजधामाला जाण्यासाठी आणखी एक प्रकार सांगतो, जेणेकरून तुला तो काळ जाणता येईल आणि सोपाही राहील. ज्या काळात योगी देह सोडतात आणि योग्य काळी मला येऊन मिळतात. अथवा उचटे ऐसे घडे, जे अनवसरे देह सांडे, तरी मागवते येणे घडे देहासीची. म्हणून काळ शुद्धी जरी देह ठेविती, तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती. एरवी काळी तरी येती संसारा पुढती. अथवा अकस्मात असं घडतं, अयोग्य वेळी योगी देह सोडतो, त्याला पुन्हा देहाला यावं लागतं. म्हणून योग्यांनी योग्य काळी देह ठेवला तर देह ठेवता क्षणी ब्रह्म होतात. काळशुद्धी नसताना देह ठेवला तर पुन्हा संसाराला यावं लागतं. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती, या दोन्ही अवसरा हाती, तोची अवसर तुझ प्रति प्रसंगे सांगो. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा, पांचे आपुलिया वाटा निघती अंती. त्याप्रमाणे सायुज्य म्हणजे तत्स्वरूप होणं, ऐक्य होणं, आणि पुनरावृत्ती या दोन्ही शुद्ध अशुद्ध काळ यांच्या अधीन आहे. या दोन्ही काळाचं ज्ञान प्रसंगानुरूप तुला सांगतो. तरी अर्जुना ऐक, शरीरात मरणाचा कैप चढला तर पंचभूत आपापल्या वाटेनं शेवटी निघून जातात. सावरी वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमण गिळी, स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. हा चेतनावर्ग आघवा, मरणी दिसे टवटवा, परी अनुभवलिया ब्रह्मभावा गवसनी होनी. अशा प्राप्त झालेल्या प्रयाण काळात बुद्धीला भ्रम गिळत नाही, स्मृती आंधळी होत नाही आणि मनही मरत नाही. हा जो अंतःकरण वर्ग आहे तो मरणकाळी टवटवीत दिसतो, परंतु तो ब्राह्मी स्थिती अनुभवत असल्यामुळे ब्रह्मभावाला गवसणी करून असतो. भावार्थ, योग साधनेत आलेल्या समाधी अनुभवामुळे चेतना वर्ग टवटवीत ठेवून मी ब्रह्म आहे या ब्रह्मभावाचं तो संरक्षण करतो. सा सावध हा समभावो, आणि निर्वाण वेर ही निर्वाहो, हे तरीच घडे सावावो अग्नीचा थी. याप्रमाणे हा योगी समभाव म्हणजे ब्रह्मभाव याविषयी सावध असतो आणि प्रयाण काळापर्यंत टिकवतो. हे तेव्हा शक्य होतं जेव्हा अग्नीचं अर्थात जठर अग्नीचं सहकार्य मिळतं. पहा पावारे निका उदके, जय दिव्याचे दिवे पण झाके, ते असतीच काय देखे दिठी आपुली. तैसे देहांतीचे निविषम वाते, देहात बाहेर श्लेषाते, ते विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. असं पहा की पाण्याने वाऱ्याने दिवाचा प्रकाश नाहीसा होतो, तेव्हा आपल्याला आपली दृष्टी असतेच, परंतु तिनं काही दिसत नाही. किंबहुना दिसतं का? त्याप्रमाणे देह सोडण्याच्या वेळी वायू प्रकोपानं देह आत बाहेर कफानं व्याप्त होतो. शरीरात कफ अधिक झाल्यामुळे जठराग्नीतील अग्नी विझून जातो. ते वेळी प्राणासी प्राण नाही, तेथ बुद्धी असोनी करील काही, म्हणून अग्निवीन देही चेतना न थारे. त्यावेळी मुळात प्राणातच प्राण नसतो, अर्थात शक्ती नसते. तिथं बुद्धी आहे, परंतु ती काय करणार? म्हणून देहात अग्नी पाहिजेच. अग्नीशिवाय देहात चेतनेचा काही उपयोग नाही, किंबहुना अग्नीशिवाय चेतना राहू शकत नाही.
अगादेहींचा अग्नी जरी विगेला, तरी देह नव्हे चिखल ओला, वाय आयुष्य वेळ आपुला, अंधारे गिवसी. अरे अर्जुना, देहातील अग्नी जर गेला तर तो देह नसून ओला चिखल असतो. मग आयुष्य आपली वेळ अंधारात शोधतं, किंबहुना आयुष्य आपली संपण्याची वेळ अंधारात शोधत असते. मागील स्मरणाघवे ते तेने ओसरे सांभाळावे, मग देह त्यजूनी मिळावे स्वरूपी की. मागील संपूर्ण आत्मस्मरणादी प्रयाणकाळी चांगल्या पद्धतीने सांभाळलं पाहिजे. परमात्मस्मरण करीत देह सोडून स्वरूपात स्वतःला मिळवावं, किंबहुना स्वरूपात लीन व्हावं. तव तया देह श्लेष्माचे चिखली, चेतनाची बुडवून गेली, तेथ मागिली पुढिली ही ठेली आठवण. म्हणून आधी अभ्यास जो केला, तो मरण न येता निमोनी गेला, जैसे ठेवणे न दिसता मालवला दीप हातींचा. प्रयाणकाळी देह आणि कप यांच्या चिखलात चेतना बुडून गेली तर मागची आठवण आणि पुढचं चिंतन दोन्ही थांबून जातं. म्हणून जो अगोदर अभ्यास केला आहे तो मरण न येताच नष्ट झालेला असतो. ज्याप्रमाणे ठेवलेली वस्तू न दिसताच हातचा दिवा मालवतो. आता असो हे सकळ, जानपा ज्ञानासी अग्निमूळ, तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्णाथी. आता हे सर्व असू दे, स्वरूप ज्ञान टिकण्यासाठी जठराग्नी हे मूळ आहे, अर्थात आवश्यक आहे. प्रयाणकाळी जठराग्नीचं संपूर्ण बळ असावंच लागतं. ज्योतिर्ह शुक्लस षण्मासा उत्तरायणं, तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जनाः. अग्निज्योती दिवस शुक्ल पक्ष आणि उत्तरायणातील 6 महिने या वेळेत प्रयाण करणारा ब्रह्मज्ञानी ब्रह्माला प्राप्त होतो. आत अग्निज्योतीचा प्रकाश, बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवस, आणि सामाजी मास उत्तरायण. ऐसिया समयोगाची निरुती, लाहोनी जे देह ठेविती, ते ब्रह्मची होती ब्रह्मविद. देहात आज जठराग्नी आणि बुद्धिज्ञानाचा प्रकाश, बाहेर शुक्ल पक्ष आणि दिवस असावा, उत्तरायणातील 6 महिन्यांपैकी कोणताही एक महिना असावा. अशा सतयुगात म्हणजे सर्व योग जुळून आले असता अशा क्षणी जे देह ठेवतात ते ब्रह्मवेते ब्रह्मच होतात. हरिगा धनुर्धरा, एथवरी सामर्थ्यया अवसरा, तेवींची हा उजू मार्ग स्वपुरा या वयापये. अर्जुना ऐक, या काळात अशा मर्यादेपर्यंत सामर्थ्य आहे. स्वस्वरूपात येण्यासाठी हाच मार्ग सरळ आहे. एथ अग्नी हे पहिले पाय तरे, ज्योतिर्मय हे दुसरे, दिवस जाणे तिसरे, चौथे शुक्ल पक्ष, आणि सामास उत्तरायण, ते वरचील गा सोपान, येणे सायुज्य सिद्धी सदन पावती योगी. इथं अग्नी ही पहिली पायरी आहे, ज्योतिर्मय ही दुसरी पायरी आहे, तिसरी पायरी दिवस आणि चौथी शुक्ल पक्ष. 6 महिन्यातील उत्तरायण ही वरची पायरी आहे. या प्रकारानं सायुज्य सिद्धी सदन म्हणजे ऐक्यता सिद्धी अर्थात ऐक्य सिद्धी रूपी सदनाला योगी पावतात, किंबहुना ऐक्यतेला प्राप्त होतात. हा उत्तम काळ जाणीजे, याते अर्चिरादी मार्ग म्हणिजे, आता काळ तो ही सहजे सांगेन ऐक. हा उत्तम काळ आहे असं समज. या मार्गाला अर्चिरादी म्हणजे सूर्यकिरणांद्वारा ऊर्ध्वगतीला जाण्याचा मार्ग, थोडक्यात देवमार्ग असंही म्हणतात. आता अकाळ म्हणजे योग्य नसलेला काळ कोणता तोही प्रसंगानुरूप म्हणून सहज सांगतो, तू ऐक. धूमो रात्री स्थिता कृष्ण, षण्मासा दक्षिणायनं, तत्र चांद्रमंसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. धूमरात्र कृष्ण पक्ष तथा 6 महिन्यातील दक्षिणायन अशा वेळेस जाणारा कर्मयोगी चंद्राच्या ज्योतीला प्राप्त करून पुन्हा मृत्यूलोकाला जन्माला येतो. ती प्रयाणाची अवसरे, वात श्लेष्मा सुभरे, तेने अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. सर्वेंद्रिया लाकूड पडे, स्मृती भ्रमा माझी बुडे, मन होय वेडे कोंडे प्राण. प्रयाणकाळी देहामध्ये विषमवात आणि कफ भरलेले असतात, त्यामुळे अंतःकरणात अज्ञान गच्च भरून असतं. सर्वेंद्रिय लाकडासारखी जड होतात, स्मरणशक्ती भ्रमात बुडते, मन वेड होतं, प्राण कोंडला जातो. अग्नीचे अग्निपण जाय, मग तो धुमची अवघा होय, तेने चेतता गिवसिली ठाये शरीरींची. अग्नीचा अग्निपण जातं अर्थात तो उष्णताहीन होतो, मग तिथे संपूर्ण धूम म्हणजे दूर होतो. त्या धुराने शरीरातील चेतना प्रकट होणं बंद होतं, किंबहुना शरीरातील चेतना
कोंडली जाते. से चंद्राड आभाळ सदट दाटे सजळ मग गडद ना उजाळ ऐसे झांबळे होय. का मरे ना सावध ऐसे जीवितासी पडे स्तब्ध आयुष्य मरणाची मर्याद वेळ ठाकी. ज्याप्रमाणे जलयुक्त काळे ढग चंद्राच्या आड येतात किंबहुना दाटतात तेव्हा ना अंधकार असतो ना स्वच्छ प्रकाश असतो. असे झांबळे म्हणजे झुंजू मुंजू अर्थात अंधुक वातावरण होतं. याप्रमाणे तो मरतही नाही आणि शुद्धीवर येतही नाही. त्याचं जगणं एकदम तटस्थ असतं. त्याचं आयुष्य मरणाची मर्यादित वेळेची वाट पाहतं किंबहुना मर्यादित असलेल्या आयुष्यात मरणाची वेळ येऊन ठेपते. ऐसी मनबुद्धी करणी सभोवती धूमकुळाची कोंडणी तेथ जन्मे जोडलिये वाहनी युगची बुडे. अशा प्रकारे मनबुद्धी आणि इंद्रिय यांच्या सभोवते अज्ञानाचा धूर असतो किंबहुना अज्ञानरूपी धुरानं मनबुद्धी करणी कोंडली जाते. अशावेळी आयुष्यभर कष्ट करून जोडलेल्याचा मार्ग युग बुडाल्याप्रमाणे बुडतो किंबहुना केलेला अभ्यास नष्ट होतो अर्थात मिळवलेला लाभ नाश पावतो. तात्पर्य: चुकीच्या वेळी मरण आल्यामुळे मन बुद्धी आणि इंद्रिय यांना काही सुचत नसल्यामुळे आयुष्यभर केलेल्या अभ्यासाचा लाभ नष्ट होतो अर्थात हक्काचा लाभ नष्ट होतो. आणखी पुढेही सांगतात. आगा हातीचे जे वेळी जाये ते वेळी आणि कालाभाची गोठी के आहे म्हणून प्रयाणी तव होये तुली दशा. अरे अर्जुना, हातात असलेला लाभ जेव्हा नष्ट होतो तेव्हा आणखी नवीन लाभाची गोष्ट मनात कशाला आणायची. म्हणून तर प्रयाणकाळी एवढी दुर्दशा होते. ऐसी देहांत स्थिती बाहेरी कृष्ण पक्षवरी राती आणि सामास ही ओढवती दक्षिणायन. ये पुनरावृत्तीची घराणी आघवी एकवटती जयाची या प्रयाणी तो स्वरूपसिद्धीची कहाणी कैसे न्यायिके. अशी ही शरीराची आतली अवस्था आणि बाहेर कृष्ण पक्ष व रात्र दक्षिणायनाचे 6 महिने पुढे आलेले आहेतच. अशी ही पुनर्जन्म देणारी घराणी जर प्रयाणकाळी सर्व मिळून एकवटतात तिथे स्वरूपसिद्धी म्हणजे ब्रह्मप्राप्तीची गोष्ट कशी ऐकेल किंबहुना ऐकू शकेल. ऐसा जयाचा देह पडे तया योगी म्हणून चंद्रवीरी जाणे घडे मग तेथून मागुता बहुडे संसाराये. अशा रीतीने ज्याचा देह पडतो तो योगी असल्यामुळे अर्थात पुण्यवान आहे म्हणून चंद्रलोकापर्यंत त्याचं जाणं होतं. मग तिथून परत तो संसारात येऊन जन्मजन्मांतरात फिरत असतो. या काळ जो पांडवा म्हणितला तो हा जाणावा आणि हाची धूम्रमार्ग गावा पुनरावृत्तीची या. आम्ही या काळ म्हणून जो मार्ग सांगितला तो हाच आहे असं समज आणि हाच धूम्रमार्ग पुनरावृत्तीच्या गावाला जाणार आहे. याला पितृयान मार्गही म्हणतात. फिरतो अर्चिरादी मार्ग तो वसता आणि असलग साविया स्वस्त चांग निवृत्ती वेरी. दुसरा जो अर्चिरादी मार्ग आहे तो वसता म्हणजे वस्ती असलेला किंवा वाहत असलेला आणि असलग म्हणजे सोपा आहे. हा मार्ग निवृत्तीवेरी म्हणजे मोक्षापर्यंत जाणारा चांगला व कल्याणकारी आहे. शुक्ल कृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते एकया यात्यनावृत्तीम अन्यया वर्तते पुनः. या जगात शुक्ल व कृष्ण असे 2 मार्ग नित्य स्वरूपात आहेत. एका मार्गाने गेल्यास परत येत नाही, दुसऱ्याने परत यावं लागतं. ऐसिया नादिया दोन्ही वाटा एकी उजू एकी अव्हाटा म्हणून बुद्धिपूर्वक सुभटा दाविलिया तुझ. अर्जुना, अशा प्रकारच्या या 2 वाटा आहेत. त्या नादी असून त्यातील एक सरळ आहे तर दुसरी आडवळणाची आहे म्हणून तुला या 2 वाटा जाणीवपूर्वक दाखविल्या आहेत. काजे मार्गा मार्ग देखावे साच लटिके ओळखावे हिता हित जाणावे हिताची लागी. कारण आपल्या हितासाठी योग्य अयोग्य मार्ग पाहिले पाहिजेत. सत्य असत्य ओळखता आले पाहिजे. हित अहित कशात आहे हे जाणलं पाहिजे. पाहे पानाव देखता बरवी कोणी आड घाली काय थावी आसुपंथ जाणून अडवी रिगवत असे. जो विष अमृत ओळखे तो अमृत काय सांडू शके तेवी उजो वाट देखे तो आव्हाटा नवचे. असं पहा, चांगली नाव डोळ्यापुढे असताना कोणता शहाणा अथांग पाण्यात उडी घेतो. राजमार्ग असताना आडमार्गात शिरणार काय. जो विष आणि अमृताचा पारखी आहे त्याच्याकडून अमृत सोडलं जाईल काय. त्याप्रमाणे सरळ मार्ग पाहत असताना तो आडमार्गाला जाणारच नाही.
म्हणून पुढे पार खावे खरे कुडे, पारखिले तरी न पडे अनवसरे काही. म्हणून खरं आणि खोटं याची पारख करावी. एकदा चांगल्या प्रकारे परीक्षा केली तर मग अनुचित प्रसंग येणार नाही, किंबहुना अकाली देह पडणार नाही. एरवी देहांती थोर विषम, या मार्गांचे आहे संभ्रम. जन्मे अभ्यासली याचे हनकाम, जाईल वाया. एरवी मार्गाचे समीक्षक पण नसेल तर मरण काळात धूम्र मार्गाचे मोठं संकट उभं राहू शकतं. कृष्ण मार्गात मोठी भ्रांती होते. ज्या योगी जन्मभर अभ्यास केलेला कामाला न येता वाया जाऊ शकतो. जरी अर्चरादी मार्ग चुकलिया, अवचटे धूम्रपंथी पडिलिया. तरी संसार पांथी जुंतलिया, भवतीच असावे. अर्चरादी जर मार्ग चुकला आणि धूम्रमार्गात अकस्मात पडले तर संसाराच्या रहाटगाडग्याला जुंपल्यावर फिरतच राहावं लागेल. हे सायास देखोनी मोठे, आता कैसे निपाये केवळे फिटे. म्हणून योगमार्ग गोमटे, शोधिले दोन्ही. तव एके ब्रह्मत्वा जाईजे, आणि एके पुनरावृत्ती येईजे. परी दैवगत्या जोला हिजे, देहांती जेने. जन्ममरणाचे मोठे कष्ट पाहून हे कष्ट एकदाचे संपावेत म्हणून आम्ही हे दोन मार्ग योगमार्ग व्यवस्थितपणे शोधले आहेत. त्यातील एका मार्गाने ब्रह्मत्वाला जाता येतं आणि एका मार्गाने पुनरावृत्तीला येता येतं. परंतु दैवगतीने देहांती जो मार्ग मिळेल त्या गतीला तो प्राप्त होईल. नैते श्रुती पार्थ जानन, योगी मुह्यती कश्चन. तस्मात् सर्वेषु कालेषु, योगयुक्तो भवार्जुन. हे अर्जुना, या दोन मार्गांना जाणणारा कोणताही योगी कोणत्याही काळी मोहाला प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अर्जुना, तू योगयुक्त हो. ते वेळी म्हणितले हे नव्हे, वाया उचटे काय पावे. देह त्यजुनी वस्तू व्हावे मार्गेच की. तरी आता देह असो अथवा जाओ, आम्ही तो केवळ वस्तूची आहो. काजे दोरी सर्पत्व वावो, दोराची कडुनी. भगवंत म्हणतात, मरण प्रसंगी कोणता मार्ग वाट्याला येईल ते काही सांगता येत नाही. मरण ही अकस्मात घडणारी घटना आहे. देहाचा त्याग करून ब्रह्मस्वरूप व्हावं हे अर्चिरादी मार्गाने शक्य आहे. हे काही बरं वाटत नाही. त्यापेक्षा आता देह जावो अथवा राहो, आम्ही तर केवळ ब्रह्म आहोत, कारण दोरीवर भासमान होणारा सर्प मिथ्या आहे, असा विचार दोराच्या बाजूने केल्यास होतो. तात्पर्य: अंतकाळी कोणत्याही मार्गाने जावे लागेल ज्यानं निश्चित आहे. मार्ग अनिश्चित आहे. अर्चरादी मार्गावर अवलंबून राहण्यापेक्षा हयात असतानाच ब्रह्म होणं उत्तम आहे. अधिष्ठानाचा विचार केला तर दोरीवर भासणारा सर्प मिथ्या आहे, त्याप्रमाणे ब्रह्मदृष्टीने जगत मिथ्या आहे. हे ज्ञान झाल्यावर मग तो प्रतीतीनं ब्रह्मस्वरूप होतो. मग देह असो अथवा नसो. मज तरंगपणासे की नसे, ऐसे उदका प्रती कही भासे. ते भल तेव्हा जैसे तैसे उदकची की. तरंगाकारे न जन्मेची, ना तरंग लोपे निमेची. देवी देही जे देहेंची वस्तू जाहाले. पाण्याला कधी असं वाटतं का की माझ्यात तरंगपणा आहे किंवा नाही? पाणी कोणत्याही काळी पाणीच असतं. पाणी कधीही तरंगाकार रूपानं जन्मत नाही अथवा मरतही नाही. त्याप्रमाणे देहात राहून देहानच जे ब्रह्म झाले. आता शरीरांचे तयाची या ठाई, आडनाव ही उरले नाही. तरी कोणे काळे काई, निमेते पाहे पा. त्या तत्ववेत्याच्या ठिकाणी आता शरीर म्हणून साधं आडनाव देखील नाही. अर्थात जातीपलीकडे हा महात्मा वावरत असतो. मला सांग, त्याचं कोणत्या काळी काय नाश पावणार आहे? मार्गात एकास या शोधावे, कोणी कोठून के जावे. जरी देश काळादी आघवे, आपणची असे. आणि हा गा घट जे वेळी फुटे, ते वेळी तेथींची आकाश लागे नीट वाटे. वाटा लागले तरी गगना भेटे, एरवी चुके. हे पायसे हना आहे, किंतो आकारुची जाये. एर गगन ते गगनींची आहे, घटत्वा ही आधी. देश काळ सर्व आपणच आहोत. मग कोणत्या मार्गाने जायचं हे का शोधावं? व्यापक स्वरूप असल्यामुळे कोण कुठून आणि कुठे जाणार आहे? अरे, घट ज्यावेळी दुभंगतो त्यावेळेस तिथलं आकाश सरळ महाकाशाच्या वाटेला लागतं. घटाकाश जर सरळ वाटेला लागलं तरच महाकाशाला मिळतं. एरवी ते चुकतं का? वास्तविक पाहता घटाचा आकारच नाहीसा झाला आहे.
तिथे असलेल्या आकाशाचा घटापूर्वी प्रभावही नव्हता. अर्थात घटाकाशेपूर्वीही महाकाशच होतं. सिया बोधाचे निसुरवाडे, मार्गामार्गांचे सांकडे, तया सोहम सिद्धा न पडे योगियांसी. सोहम सिद्धा म्हणजे तो मी आहे, ज्याला अनुभूतीनं सिद्ध झालेला आहे असा योगी, जो व्यापक बोधाने सुखावलेला आहे, त्याला मार्ग आणि अमार्ग अर्थात शुक्ल आणि कृष्ण मार्ग याचं संकट पडत नाही. या कारणे पंडुसुता तुवा होवावे योगयुक्ता, ते तुलेनी सर्व काळी साम्यता अपयसया होईल. अर्जुना, या कारणास्तव तू ज्ञानयोगयुक्त हो. व्हायला हवं, यामुळे स्वतःच्या ठिकाणी सर्व काळ साम्यता आपोआप येईल. चिंतन. ज्ञानयोगात साम्यता असते, हठयोगात ऐक्य असतं. हठयोगाचा साधक यमनियम आदीनं युक्त असतो. राजकारणी पुरुषाला ते शक्य नाही. अपवाद म्हणून काही अवताराधिक असतील, परंतु नियम करता येणार नाही. ज्ञानयोगात साम्यबोध असतो, तो सर्वांसाठी सुगम आहे असं म्हणायला हरकत नाही. कुंडलिनी जागरणापेक्षा सुलभ जाणावा. मग भलतेत भलतेव्हा देह असो अथवा जावा, पर्यबंधा नित्य ब्रह्म भावा विघड नाही. तो कल्पादी जन्मा नागवे, कल्पांती मरण नापलवे, माझी स्वर्ग संसाराचे निलाघवे झकवेना. ज्ञानयुग युक्त झाल्यावर नंतर वाटेल तिथे वाटेल तेव्हा देह असो अथवा जाओ, परंतु अबंध म्हणजे बंधरहितांच्या ब्रह्मभावनेत बिघाड होत नाही. तो कल्पाच्या प्रारंभी जन्माकडून लुटला जात नाही आणि कल्पांती मरणाकडून बुडविला जात नाही. मध्यंतरी स्वर्ग आणि संसार यांच्या मायावीपणाना देखील फसविला जात नाही. येणे बोधे जो योगी होय, तयासीच या बोधाचे निटपण आहे, काजे भोगा ते पेलून जाये निजरूपाये. या व्यापक बोधानं जो योगी होतो त्यालाच ज्ञानाचा सरळ मार्गीपणा आहे, कारण तो भोगाला पायानं दूर लोटून निजरूपाला येतो. किंबहुना भोगाला तोलून पाहतो, भोग क्षुल्लक वाटतात, मग तो निज स्वरूपाला येतो. पैगा इंद्रादिका देवा, जया सर्वस्वे स्वर्गी गाजती राणीवा, ते सांडणे मानुनी पांडवा डावली जो. अर्जुना, ज्या इंद्रादिक देवांचं सर्वस्व म्हणून स्वर्गाचं राज्य गाजतं, किंबहुना त्यांचे भोग प्रसिद्ध आहेत, त्या भोगांना त्याज्य मानून जो डावलतो. वेदेषु यज्ञेषु तपस्सु सचैव, दानेषु यत्पुण्यफलं प्रदिष्टम्, अत्येति तत्सर्वमिदं विदित्वा, योगी परम स्थानमुपेती चाद्यम. योगी यांना जाणून वेद यज्ञ तप आणि दानानं होणाऱ्या पुण्यफळाच्या पुढे जाऊन जे आद्य आहे आणि श्रेष्ठ स्थान आहे त्याला तो प्राप्त होतो. जरी वेदाध्ययनाचे झाले अथवा यज्ञाचे शेत पिकले, की तपदानांचे जोडले सर्वस्व हनजे, तया आघवा पुण्याचा मेळा, भारांतोनी जया ए फळा, ते परब्रह्म निर्माळा सांटी नसरे. वेद अध्ययनानं मिळणारं पुण्य प्राप्त झालं अथवा यज्ञरूप शेत पिकलं आणि तप व दान यांच्यात असलेलं सर्वस्व पुण्य मिळालं, त्या सर्व पुण्याचा मळा बहरून फळास आला. एवढा बहरलेला पुण्याचा मळा, परंतु तो निर्मळ शुद्ध अशा परब्रह्माच्या तुलनेलाही योग्य होत नाही. जे नित्यानंदाचे निमाने, उपमेचा कांटाळा न दिसे साने, पाहा पावेद यज्ञादी साधने जया सुखा, जे विटे नासरे भोगित याचे निपवाडे पुरे, पुढती महासुखाचे सोयरे भावंडची. असं पहा की वेद यज्ञादी याच्या पुण्यातून जे स्वर्गसुख जोडलं जातं ते नित्यानंदाच्या तुलनेने किंबहुना उपमेच्या पारड्यात घालून पाहिले असता ते फार लहान दिसत नाही. स्वर्गसुख हे दिसण्याकरिता मोठं असतं, तसं पाहिलं तर ते विटत नाही, संपत नाही, भोगणाऱ्याची इच्छाही पुरवतं. आणखी पुढे बोलायचं असेल तर महासुखाचं धाकटं भावंडच आहे. ऐसे दृष्टीचे निसुखपणे, जयासी अदृष्टाचे बैसने, जे शतमखाही अंगवने नोहेची एका. हे स्वर्गसुख दिसण्यापुरताच सुखावं आहे, ज्याचा आधार अदृश्य म्हणजे पुण्यरूप प्रारब्ध आहे. कित्येकांना 100 यज्ञ करूनही साध्य होत नाहीच. तयांते योगीश्वर अलौकिके, दिठीचे नि हात तुके, अनुमानती कौतुके तव हळुवार आवडे, मग तया सुखाची किरीटी, करुनिया गा पाऊटी, परब्रह्माची ये पाठी आरुढती.
त्या स्वर्गसुखाला योगीश्वर आपल्या अलौकिक अर्थात दिव्य ज्ञानाच्या हातावर ठेवून वजनाचा अनुमान करतात. तेव्हा त्यांच्या सहज लक्षात येतं की हे सुख हलक्या प्रतीचं आहे. अर्जुना मग त्या सुखाची पायरी करून परब्रह्माच्या अधिकारपदावर आरूढ होतात. पुढील वर्णन हे श्रीकृष्णाचं आहे. ऐसे चराचरैक भाग्य जे ब्रह्मेशा आराधने योग्य, योगियांचे भोग्य भोगधन जे. जो सकळ कळांची कळा, जो परमानंद पुतळा, जो जीवाचा जिव्हाळा विश्वाची या, जो सर्वज्ञतेचा ओलावा, जो यादव कुळींचा कुळदिवा, तो श्रीकृष्णजी पांडवा प्रति बोलिला. चराचराचं एकमेव भाग्य जे ब्रह्मदेव आणि शंकर यांना आराधन करण्यास योग्य, जे योगी असणाऱ्यांचं भोग्य असणारं भोगधन अर्थात समाधीधन, जो सकळ कळांची कळा आहे, जो परमानंदाचा पुतळा आहे, जो विश्वाचा जीवाचा जिव्हाळा आहे, जो सर्वज्ञतेचं जीवन आहे, जो यादव कुळाचा कुलदीपक आहे, असा गुणांनी युक्त असणारा तो श्रीकृष्ण अर्जुनाला वरीलप्रमाणे बोलला. ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांत संजयो रायासी असे सांगत, तेची परियेसा पुढारी मात ज्ञानदेव म्हणे. असा हा कुरुक्षेत्रातील वृत्तांत संजय राजा धृतराष्ट्राला सांगत होता. तीच गोष्ट पुढेही ऐका असं माऊली म्हणतात. इति ज्ञानेश्वर कृतायाम भावार्थ दीपिकायां